नमस्कार. आज आपण या ठिकाणी ऑन जॉब ट्रेनिंग OJT हा जो आपला MA मराठीच्या दुसऱ्या सत्रासाठी हा जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या अनुषंगाने आपण इथं चर्चा करणार आहोत. MA मराठी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर मागील सत्रामध्ये आपण एकूण 6 विषयांच्या अभ्यासपत्रिकेची परीक्षा दिली. आत्ताच्या सेमिस्टरला देखील एकूण 6 पेपर असणार आहेत. या 6 पेपरमध्ये पहिला जो पेपर आहे तो साहित्य प्रकारांचा सूक्ष्म विचार हा 100 मार्काचा पेपर आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पेपर आहे तो आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास स्वतंत्रोत्तर कालखंड. त्याच्यानंतर तिसरा पेपर जो आहे तो विशेष वाङ्मय कृतींचा अभ्यास. असे हे तिन्ही पेपर आपले मेजर मॅन्डेटरी मध्ये येतात. तिन्हीच्या तिन्ही हे कंपल्सरी पेपर आहेत. चौथा पेपर जो आहे तो आधुनिक भाषा विज्ञान किंवा सर्जनशील लेखनाचे स्वरूप या 2 पेपरपैकी कोणताही एक विषय आपल्याला निवडायचा आहे. ज्यांचा सत्र 1 साठी आधुनिक भाषा विज्ञान असेल त्यांचा सत्र 2 साठी देखील आधुनिक भाषा विज्ञान असणार. ज्यांचा सर्जनशील लेखनाचे स्वरूप हा सत्र 1 ला असेल तर आत्ताच्या सत्रासाठी देखील त्यांचा सर्जनशील लेखनाचे स्वरूप हाच पेपर असणार. म्हणजे एकंदरीत हे 4 पेपर जे आहेत हे 4च्या 4 पेपर हे 80 मार्काचे लेखी आणि 20 मार्काच्या होम असाइनमेंट असं एकूण 100 मार्काचं या पत्रिकेचं स्वरूप असणार आहे. आता त्याच्यानंतरचा जो पेपर आहे साहित्य आणि दृश्यकला. आपल्याला साहित्य आणि ललित कला हा पहिल्या सत्रासाठी 40 मार्काचा पेपर आणि 10 मार्काच्या असाइनमेंट होत्या आणि सत्र 2 साठी साहित्य आणि दृश्यकला हा 40 मार्काचा पेपर आणि 10 मार्काच्या असाइनमेंट असे एकूण हे तुमचे 550 मार्क दुसऱ्या सत्रासाठी झाले होते. आता शेवटचा जो पेपर येतो तो OJT ऑन जॉब ट्रेनिंग. आता आपल्याकडे इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप किंवा फील्ड प्रोजेक्ट या तिन्हीपैकी कोणताही एक विषय निवडून हा प्रोजेक्ट आपल्याला करायचा आहे. सत्र 1 साठी तुम्हाला संशोधन शास्त्र म्हणजे रिसर्च मेथोडॉलॉजी नावाचा पेपर होता. त्याचा पुढचा पाठ हा ऑन जॉब ट्रेनिंग साठी आहे. याच्याशी संबंधित सत्र 3 साठी एक प्रोजेक्ट आणि सत्र 4 साठी एक प्रोजेक्ट असे एकूण MAच्या पदवीसाठी तुमचे 3 प्रोजेक्ट असणार आहेत. या 3 प्रोजेक्ट मधला हा OJT ऑन जॉब ट्रेनिंग हा पहिला भाग आहे. आता हा OJT अभ्यासक्रमाला लावण्यापाठीमागचा हेतू काय तर त्याचे कोर्स लर्निंग आउटकम आपल्याला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये शिक्षणाबरोबरच विविध क्षेत्रातील रोजगारविषयक प्रशिक्षण घेणं किंवा रोजगाराची विविध क्षेत्र आणि संधी यांची माहिती घेणं किंवा रोजगारासाठी आवश्यक क्षमता किंवा कौशल्यांची वृद्धी होईल आणि या प्रशिक्षणातून पुढील जीवनातील करिअरमधील सर्वोत्कृष्टता कशी प्राप्त करता येईल हा या अभ्यासक्रमापाठीमागचा आपला हेतू आहे. आता हे करताना हे जे काही तुमच्या रोजगाराची जी काही विविध क्षेत्र असतील किंवा त्याच्या संधी असतील तर त्या कोणकोणत्या आहेत तर आपल्या मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी जर बघितलं तर प्रकाशन संस्था आहेत, मुद्रणालय आहेत, वेगवेगळे दैनिक वर्तमानपत्र आहेत त्यांची कार्यालये आहेत, आकाशवाणी आहे, दूरचित्रवाणी, फिल्म सिटी किंवा खाजगी व सरकारी काही प्रशासकीय कार्यालय आहेत, विविध साहित्य संस्थांची कार्यालय आहेत, काही शैक्षणिक संस्था आहेत, काही नाट्य संस्था आहेत, वेगवेगळ्या जाहिरातीची संस्था आहेत किंवा भाषाविषयक जी काही सेवा बजावणारे काही क्षेत्र असतील. याच्याशिवाय भाषा व साहित्य विषयक काम करणाऱ्या संस्थांमध्ये खासगी उद्योग करण्याच्या ठिकाणी ऑन जॉब ट्रेनिंग, इंटर्नशिप किंवा अप्रेंटिसशिप पूर्ण करून आपल्याला जो आपण काही फॉर्मॅट दिलेला आहे त्या फॉर्मॅटच्या अनुषंगानं तुम्हाला हा प्रोजेक्ट या ठिकाणी जमा करायचा आहे. आता डिस्टन्स एज्युकेशन मधून तुम्ही प्रवेश घेतल्यानंतर आपल्याकडची बरीच मुलं जी आहेत म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 80 ते 90% विद्यार्थी जे आहेत हे ऑलरेडी इन सर्व्हिस मध्ये आहेत, कुठं ना कुठं जॉब करतायत. तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे तर साधारणतः आपल्याकडे जे MA ची मुलं असतात तर त्यांचं
माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा आपण एम एला घेतो, एम एला प्रवेश घेतल्यानंतर साधारणतः आपली जी काही एम एला प्रवेश घेणारी विद्यार्थी आहेत, तर हे त्या विद्यार्थ्यांचं वय काय असतं साधारणतः? आता मला सांगा, आपल्याकडे जर समजा एखाद्याने ऍडमिशन घेतलं असेल, साधारणतः एक डिस्टन्स हा भाग आपण बाजूला ठेवू. मला सांगा साधारणतः बीए ला बीए पास झालेली जी काही मुलं आहेत, एकच मिनिट, बीए जी आपली पास होतात, बीए पास झालेल्या विद्यार्थ्यांची साधारणतः वय काय असतं? म्हणजे आपल्या डिस्टन्स कडे प्रवेश घेणारे जे विद्यार्थी आहेत यांचं साधारणतः ही इन सर्व्हिस मध्ये असतात किंवा 35-30च्या आसपासची सगळी लोक असतात. नॉर्मली जर आपण एम ए ला ऍडमिशन कधी घेतो, मला कोण सांगू शकेल का? आपल्या आजचं ही व्याख्यान आहे ते फक्त आपण चर्चेतून करायचं आहे. जितक्या चर्चा कराल आपण तेवढ्या आपलं तुम्हाला सगळ्यांना ते सोयीचं होईल. मला सांगा, एम ए ला आता ऍडमिशन घेणारे साधारणतः जी मुलं ऍडमिशन घेतात ते सरासरी त्यांचं वय काय असतं? कोण सांगू शकेल आपल्यातलं? डिग्री पास आउट झालं, हा, मग डिग्री कंप्लीट होण्याचं मुलांचं साधारणतः वय काय असतं? किंवा एक 20-1 वर्षामध्ये त्या मुलांचं डिग्री कंप्लीट होते, बरोबर. पण डिग्री म्हणजे 22 म्हणजे त्यांचं वय काय असतं? 21 ते साधारणतः आपण म्हणू शकतो की 24 पर्यंत, 21 ते 25, बरोबर. 21 ते 25 वय त्यांचं असतं. आता मला सांगा, 21 ते 25 वयातली जी मुलं असतात त्यातली बहुतांशी किती टक्के मुलं आता रेग्युलर कॉलेज करणारी मुलं असतात, ज्यांचं जस्ट बीए पास आउट झालंय, तर ह्यातली माझ्या माहितीप्रमाणे 20% मुलं ही बाहेर जॉब करत असतात, बरोबर. म्हणजे आता आपण कोल्हापूर सारखं शहर बघितलं तर इथं नोकरीच्या वगैरे खाजगी नोकरीच्या अनेक संधी असल्यामुळं इथं संख्या जास्त असते. पण आपण खेडेगाव किंवा इतर ठिकाणी किंवा शहराच्या थोडंसं बाजूला जाऊन गेलं तर तिथं शेती किंवा शेतीविषयक काम असल्यामुळे इथं जॉब करणाऱ्या मुलांची संख्या कमी असते. ती जास्तीत जास्त पालकांच्यावर डिपेंड असतात. म्हणजे साधारणतः ही 80% जी मुलं आहेत, ही 80% मुलं काय करतात, तर हे आई वडिलांच्यावर डिपेंड असतात, बरोबर आहे ना. किंवा कॉलेजला जायचं असलं, कॉलेज जायचं असेल तर ते काय करतात, आईकडून, वडिलांच्याकडून, बहिणीकडून, भावाकडून, मुलं असतील तर ते गाडीवरून जाणार असेल तर 100-200 रुपये पेट्रोलसाठी घेतात. एखादी मुलगी असेल तर ती प्रवास वाढासाठी किंवा गाडी खर्चासाठी किंवा बसच्या पाससाठी ते आपल्या पालकांच्याकडून ते पैसे घेत असते. स्वतः म्हणून कामाला जाणाऱ्या ह्या मुलांची किंवा जॉब करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही कमी असते या बीए पण काम करणाऱ्या मुलांची, बरोबर आहे ना. माझ्या माहितीप्रमाणे का पण आता यामध्ये काय होतं, तर ह्या मुलांना बाबा एक म्हणजे कष्ट करून आपण पैसे कसे मिळवत असतो किंवा मिळालेली जी रक्कम असते. आता मला सांगा, आता आपल्या ग्रुपमध्ये आता ह्या आपल्या लेक्चरमध्ये जॉईन असणारी बहुतांशी सगळी ही 25शी नंतरची मुलं आहेत, 25शी नंतरची विद्यार्थी आहेत, काही महिला मंडळ आहे. तर मला सांगा, आता आपण सगळे जॉब करणारी मुलं आहोत या सगळ्यांनी. मला सांगा, तुम्हा सगळ्यांना असं आहे की बाबा महिन्याच्या काठी बाबा काय ठराविक 5,000, 10,000, 20,000, 30,000, 50,000 असे काही ना काही तुमचं मानधन मिळत असेल, बरोबर आहे ना सगळ्यांना. काहीतरी जॉब करत असल्यामुळे त्याची काहीतरी रक्कम किंवा पगार आपल्याला मिळत असतो. तो पगार आपण आल्या लगेच 1-2 दिवसामध्ये हे करतो का, संपवतो का? कोण सांगू शकेल? तुपट सर. आपल्याला एक 4 पैसे आपले आले महिन्याकाठी, 4 पैसे आले, तर आपण त्या पगारामध्ये पुढचा महिना कसा जाईल यासाठी आपण काम करत असतो किंवा ते भविष्यामध्ये यातले काही पैसे आपल्याला वापरता येतील, आपल्या मुलांसाठी, आपल्या बाकीच्या लोकांसाठी खर्च करता येईल किंवा आपल्या संसारासाठी चालेल यासाठी आपण प्रयत्न करत असतो, बरोबर आहे ना. हॅलो, आवाज येत नाही का सगळ्यांना? आता हे जर आता येतोय, आवाज येतोय ना सगळ्यांना? हॅलो, हा सर, येतोय आवाज. येतोय सर, आवाज येतोय. ओके, हा. मग हे आपण जे आहे ते आपण काय करतो, त्या पैशाचा गांभीर्याने विचार करतो. पण जर समजा आता आपली मुलं समजा लहान असतील, एक 8-10 वर्षाची, 15 वर्षाची, किंवा आपली लहान बहीण किंवा लहान भाऊ समजा तो आता 15-16 वर्षाचा असेल आणि
त्याला समजा एक 2,000 रुपये समजा, हा एक 2,000 रुपये तुम्ही दिले आणि त्याला सांगितले की बाबा जा हे पैसे खर्च करून ये जा. खर्च करून आल्यानंतर किंवा एखादी तुमची बहीण असेल किंवा मुलगी असेल, हा तर तिला आपण सांगितलं हे 2,000 रुपये घे आणि जा कोल्हापुरात गेलीस की माझबावरला जाऊन ये असं सांगितलं, तर तो मुलगा असेल किंवा ती मुलगी असेल तर त्या 2,000 रुपयातलं काय करते, तिला आवडणाऱ्या ज्या काही गोष्टी असतील म्हणजे बाबा कपडे असतील, चप्पल असेल, साड्या असतील, काही मेकअपचं साहित्य असेल, किंवा काय आवडतं पदार्थ असतील तर ते खाऊन टाकते. एखादा मुलगा असेल त्याला आवडणारे ड्रेस असतील किंवा आणखीन काही साहित्य असेल, तर तो घेतो आणि ते 2,000 रुपये पटकन, म्हणजे त्याला ते 10 मिनिटं पण लागत नाहीत खर्च करायला, एक तासाभरात तो सगळे पैसे संपवून टाकतो. पण जर समजा तेच 2,000 रुपये आपण जर समजा तिशी नंतरच्या एखाद्या जबाबदारी व्यक्ती असणाऱ्या व्यक्तीकडे दिलं आणि सांगितलं किंवा आपण आपले 2,000 रुपये आपल्या आईला दिलं, आपल्या पत्नीला दिलं किंवा आपल्या बहिणीला दिलं, जिच्यावरती जबाबदारी आहे, तर ती काय करते, तिला सांगितलं की जा तू माझबावरला जा, किंवा कोल्हापुरातल्या कुठल्याही ठिकाणी जा किंवा तुमच्या गावामध्ये जे काही खरेदीचं जे क्षेत्र असेल, जे स्थळ असेल त्या ठिकाणी जा. तर तिथे गेल्यानंतर ती काय करते, ते 2,000 रुपये अशी खर्च करून टाकते का? कोण सांगू शकेल? हा, तिच्यावरती एक जबाबदारी असते. हा, मग ती काय करते, 2,000 रुपयासाठी काही तिची लहान मुलं असतील तर त्या लहान मुलांसाठी खरेदी करते. ओके, त्याच्यानंतर बाबा काही तिच्या ती लेडीज असेल तर तिच्या नवऱ्यासाठी, तिच्या मुलांसाठी काय असेल ती खर्च करते. किंवा ते 2,000 रुपये दिले, ते 2,000 पैकी 500 किंवा 1,000 रुपयेच खर्च करते ती, आणि 1,000 रुपये ती जपून ठेवते का, तर बाबा ते आपल्या संसारासाठी किंवा आपल्या बाकीच्या गोष्टीसाठी उपयोग आलेलं म्हणून. हे जी एखाद्याला आपल्या परिस्थितीचं गांभीर्य माहीत असतं किंवा जबाबदारी असते, अशी लोक ती काळजीनं पैसे जपून ठेवतात किंवा त्याचा वापर चांगल्या पण करतात. पण जी अगदी 22वी मधली किंवा 25वी मधली किंवा बॅचलर मुलं असतात, ज्यांना जबाबदारीचं ओझं नाही असं म्हणत नाही, पण ओझं कमी असतं किंवा सहजासहजी त्याचं महत्त्व माहीत नसतं, तर अशा मुलं काय करतात की ते गांभीर्याने विचार न करता ते पटकन त्याचं ते व्यवस्थित खर्च करत असतात. आता या उदाहरणाचा आणि आपल्या ओजीटीचा संबंध काय, तर आपल्या MA ला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सरासरी बघितली तर 21 ते 25 या वयामध्ये हे विद्यार्थी यांचं प्रमाण हे जास्तीत जास्त 90% आसपास यांचं प्रमाण असतं. म्हणजे नियमित विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. डिस्टन्स हा नंतरचा पर्याय आला, हा पर्याय व्यवस्थापन डिस्टन्स आला. मग जेव्हा आपण हा विचार करतो तेव्हा ह्या 25वी पर्यंतच्या मुलांना या सर्वांचं महत्त्व कमी असतं. मग या विद्यार्थ्यांना या सर्वांचं महत्त्व लक्षात यावं, गांभीर्य लक्षात यावं म्हणून अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून त्याला आपण कौशल्य आधारित असं म्हणतो आपण, कौशल्य आधारित म्हणतो किंवा रोजगाराभिमुख शिक्षण आपण असं म्हणतो, किंवा शिक्षणाबरोबरच वेगवेगळ्या संधी असतील, रोजगारविषयक प्रशिक्षण कसं घेता येईल किंवा रोजगारासाठी कोणकोणत्या क्षमता आवश्यक आहेत, या सगळ्यांचा विचार करण्याच्या हेतून हा अभ्यासक्रम आपला अभ्यासक्रमाला आपल्याला लावलेला आहे. आता इथं कुठला विषय आपल्याला, तो OGT. OGT म्हणजे काय आहे, ऑन जॉब ट्रेनिंग. ऑन जॉब ट्रेनिंग. ओके, ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजे काय करायचं आहे की तुम्ही जिथं, आता मला सांगा, आपल्या या माझ्या माहितीप्रमाणे आता आपण ज्या या कार्यशाळेमध्ये आहोत, या व्याख्यान लेक्चरमध्ये आहोत, साधारणतः 30 जण आपण जॉईन आहोत. या 30 पैकी असे किती जण आहेत मला सांगा की जे आता कुठे जॉबच करत नाहीत, पूर्णपणे घरीच आहेत, पूर्णपणे कुटुंब चालतात. म्हणजे एखादी गृहिणी असेल, जिचं लग्न झालं असेल तर ती संसार म्हणून ती संसाराचा गाडा सांभाळते, ते पण तिच्यावर जबाबदारीच आहे. पण अशा आहेत का आपल्या किती बॅचलर मुलं आहेत सांगा आपल्यापैकी, म्हणजे काही कामधंदाच करत नाहीत, बाबा सकाळी उठतात आणि पूर्णपणे पालकांचे डिपेंड असतात, असे किती जण आपल्या 30 पैकी? माझ्या माहितीप्रमाणे एकही नसेल, बरोबर ना? का आहे कोणाचा?
हा म्हणजे आपण आता ह्या किमान म्हणजे आपल्या ह्या व्याख्यानाचा आपण विचार केला तर ह्या लेक्चरमध्ये आपण जेवढे काही 30 जण आहोत हे 30 जण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने बोला तो चांगला असेल वाईट असेल कुठलाही मार्ग असेल त्या मार्गाने का होईना किमान एक ठराविक रक्कम आपण घरी आपल्या पालकांना आई वडिलांना देतो किंवा आपल्या एकूण आपलं चरित्रार्थ चालवण्यासाठी म्हणून आपण हे काम करत असतो. तर ह्यातली जी आत्ताच्या ह्याच्यामधली आपली 100% लोक आपण ते काम करतो. आणि या 100% मध्ये जी आता काही आपली मुलं आहेत आपण तुम्ही सगळे विद्यार्थी आहात हे सगळेजण कुठं ना कुठं भले तो अगदी म्हणजे गैरसमज नसावा तुमचा पण अगदी ओझं उचलण्याचं जरी काम करत असलो आपण तर ते काम करून त्याच्यातून आपला चरित्रार्थ चालवतो. बरोबर ना सगळेजण काय ना काय व्यवसाय करतो का म्हणजे पोट भरण्यासाठी काय ना काय आपण काम करत असतो. तर तुम्ही सगळेजण कुठे ना कुठे जॉब करताय काय ना काय हे करत असता त्यामुळं डिस्टन्स एज्युकेशन मधून ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक गोष्ट चांगली का आहे तर या ओजीटी साठी काय करायचं आहे की 60 तास एका महिन्यामध्ये तुम्ही 60 तास काम करायचं 60 तास. आता हे 60 तास काम करत असताना रोज किमान 2 तास तुम्ही काम केलं पाहिजे. तुम्ही जिथं कुठं जॉब करताय किंवा काही ठिकाणी 2 तासाचं तुम्ही काम करायचं आहे आणि ते 2 तास काम केल्यानंतर तुम्ही ते काय काम करताय त्याच्या या ठिकाणी ठेवा. सर ऐकू येत नाहीये. हा हो हे माझाच फोन एक चालू होता. तर 60 तास आपल्याला काम करायचं आहे. 60 तास किती दिवसात करायचं आहे तर हे 60 तास जे आपलं काम आहे हे 60 तास 60 हवर्स जे असतील ते 1 महिन्यामध्ये करायचं आपल्याला. 1 महिना म्हणजे सरासरी दिवसाला 30 दिवस म्हणजे 30 दिवस येतात. 30 दिवसात रोजचे 2 तास. आता हे तुम्ही कसे करायचे काय करायचे हे तुमच्या पातळीवर तुम्ही ठरवायचं की मी रोज 2 तास करायचं का 8 तास करायचं का केलेलंच नाहीये हे असलं तरी आपल्याला जो एक आपण तो फॉर्मॅट पाठवणार आहोत त्या फॉर्मॅट प्रमाणे तुम्हाला हे रोजचं 2 तास काम केलं दाखवायचं आहे. आता हे काम काय करायचं आहे तर या ओजीटी मधून तुम्हाला बाबा एक 60 तास काम केलं 60 तास काम केल्यानंतर 60 तासाचा काहीतरी तुम्हाला मोबदला मिळणार. म्हणजे कुठेही तुम्ही काम करा अगदी वैयक्तिक घरी जरी काम केलं तरी आई वडील तुम्हाला काय ना काय मोबदला देऊ शकतात त्याचं. नाही म्हटलं तर किमान 2 वेळेस आपण जेवत असतो. तर हे 60 तास काम केल्यानंतर 60 तासातून जेव्हा तुम्ही हे काम केलेलं असणार तर ते काम काय असणार आहे त्याचं स्वरूप. मग ते एखादा आपण प्रोजेक्ट लिहिल्याप्रमाणे त्याचं घटक 1 असेल घटक 2 असतील घटक 3 असतील घटक 4 असतील असं 4 प्रकरणामध्ये त्याची विभागणी करायची आहे आणि विभागणी केल्यानंतर त्याचं स्वरूप तुम्हाला ते द्यायचं आहे. आता हे कुठलं असणार आता मला एक सांग आपण जरा स्टेप बाय स्टेप जाऊ. आपल्यापैकी म्हणजे मी थोडंसं 1 मिनिट स्क्रीन ओपन करतो. आता आपल्यात मला आता सुरुवातीला कोण दिसतंय प्रणाली प्रणाली तू नको तुझा हे आता निशा आटपाडकर मॅडम आहेत इथं किंवा सुवर्णा पुजारी मॅडम आहेत किंवा अक्षय आहेत. तर अक्षय मला तुम्ही सांगू शकता तुम्ही सध्या कुठे जॉब करताय सध्या कुठलंही असू दे आपल्याला काय हे करत बसायचं. कुठं म्हणलात तर प्रायव्हेट एलएसएस आहे एलएसएस डॉक्टर आहे. अच्छा म्हणजे हा तिथे तुम्ही काम करत असल्यामुळे तुम्हाला काहीतरी ते त्या ह्याच्याकडून तुमच्या कंपनीकडून तुमच्या ऑफिसकडून काही 4 मानधन मिळत असेल XY अमाऊंट मिळत असेल. बरोबर ना म्हणजे स्वतः जे कमवलं ते स्वतः म्हणजे तुम्ही स्वतःच आहे. हा एकच मिनिट मला जसा आवाज थोडासा हो सर स्वतःच आहे स्वतःच. हा स्वतःच आता स्वतःच म्हणजे त्याचं मालक तुम्हीच असणार. आता मला सांगा हो सर. हा पुजारी मॅडम तुम्ही आवाज येत नव्हता. आता येतो ना. हो येते सर बोला. अक्षय सरांच्या बाबतीत विचार केला त्यांचा स्वतःचा एक बिझनेस आहे. म्हणजे तो काय बिझनेस आहे इकडे आपल्याला नाही जायचं तर तो बिझनेस असल्यामुळे त्या बिझनेसमध्ये ते अक्षय एकटे नसणार आहेत तुमच्यासोबत आणखीन कोणी असणार जे तुम्ही पार्टनरशिप असेल किंवा तुमच्या त्या बिझनेसमध्ये
हाताखाली काम करणारी काही मुलं असतील किंवा काही लोक असतील, बरोबर ना अक्षय? हो सर, हो सर, हो सर. तर काय करायचं आहे, म्हणजे तुम्हाला आता बाहेरच्या ठिकाणी अक्षय साळुंखे यांच्या बाबतीत बोलायचं, त्यांना बाहेर कुठे जॉब करायची किंवा ते ओजीटी करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी काय करायचं आहे, त्यांचं जे काही जो काही त्यांचा जॉब असेल किंवा त्यांचा जो काही व्यवसाय असेल, तर त्या व्यवसायाशी संबंधित जी काही माहिती असेल, म्हणजे तुम्ही तो व्यवसाय कधी स्थापन केला, म्हणजे ते किंवा तो व्यवसायाची निर्मिती काय होती, त्या व्यवसायापासून तुमचं आउटपुट काय असतं, ते किती लोकांना आपण ते प्रोव्हाइडर, समजा एखादी तुमची कंपनी असेल, त्या कंपनीकडून काय प्रोडक्ट निर्माण होत असेल, तर ते प्रोडक्टचा फायदा काय, त्याचे तोटे काय, किंवा ती प्रोडक्ट कधीपासून चालू झालं, तुम्हाला ती कल्पना कशी सुचली, किंवा तुमच्या कंपनीमध्ये किती लोक काम करतात, त्या कामाचं स्वरूप, त्याच्यातून तुम्हाला किती नफा मिळतो, किती तोटा होतो, हे सगळं तुम्ही ते द्यायचं आहे. आणि तुम्ही स्वतः म्हणजे जरी तुम्ही त्या संस्थेचं ॲज अ मालक म्हणून जरी असला, तर एक कामगार म्हणून त्या संस्थेमध्ये तुम्ही काम करताय असं दाखवायचं. आणि किमान 60 तास 60 तास रोज. आता तुम्ही स्वतःच मालक असल्यामुळं त्या कामासाठी तुमचे 24 तास तुम्ही देत असणार. 24 तासामध्ये आपली इतकी नको आहे. 24 तास हे आपण जे शिक्षण सोडून बाकीच्या गोष्टी करतो, आपला चरित्र चालवण्यासाठी आपण 24 तास देत असतो. तर ह्या 24 तासातले रोज 2 तास तुम्ही तिथं काम केलं असं दाखवायचं. त्या 2 तासामध्ये तुम्ही काय काय केलं त्याची नोट एकदम 2 ओळीमध्ये, आपण जसं एखाद्या व्यक्तीचा दैनंदिन अहवाल घेतो, रोजचं काय कामकाज केलं त्याचं एक, म्हणजे त्याचं नाव, कामाचे स्वरूप आणि दिनांक असं टाकलं आपण, आणि किती वेळ काम केलं असा एक तो टेबल करायचा. त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता, क्लायंटला माहिती दिली, किंवा मी हे काम केलं, ते काम केलं, इकडे गेलो, तिकडे गेलो, म्हणजे व्यवसायाशी निगडीत. म्हणजे तुमच्या त्या कंपनीचं कुणीतरी तिसरा व्यक्ती मालक आहे, आणि तो मालक त्या 2 तासात काम केल्यानंतर तुम्हाला त्याचे 60 तासांनी तुम्हाला त्याचं तो मानधन देणार आहे. त्यासाठी म्हणून त्याची काही कामाची नोंद असेल, तर ती नोंद त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे. ओके. त्याच्यानंतर दुसऱ्या आता पुजारी मॅडम आहेत, किंवा आकृती आहेत, किंवा बऱ्यापैकी आपल्यातले काही शिक्षक लोक जास्त प्रमाणामध्ये आहेत, बरोबर ना? म्हणजे प्राथमिकला असतील, माध्यमिकला असतील, किंवा आणखीन हायस्कूलला असतील, कॉलेजमध्ये असतील, आणि बरोबर आहेत ना? आपल्यातली या 28 पैकी माझ्या माहितीप्रमाणे 80% लोक ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षक म्हणून काम करतात, बरोबर? पुजारी मॅडम हो सर. असतील, किंवा आकृती असेल, नेहा मॅडम असतील, किंवा मग अजून ईशा मॅडम असतील, बरोबर, किंवा नेताजी सर आहेत, कुलकर्णी मॅडम आहेत. ही सगळी जी लोक आहेत ना, तर हे तुम्ही सगळेजण कुठं ना कुठं ॲज अ शिक्षक म्हणून काम करताय. आता मगाशी आपलं व्याख्यान चालू झालं तेव्हा पूनम खरात मॅडमचा आवाज येत होता. त्या स्वतः मुलांना 1 ते 8 पर्यंत आकडे सांगत होत्या, बरोबर ना मॅडम? ऐकतायत काय खरात मॅडम? म्हणजे आता त्यांचं बघितलं तर ते सध्या शाळेमध्ये सुद्धा, सुरुवातीला त्यांचा जेव्हा व्हिडिओ ओपन झाला, मुलांचा आवाज आला, तेव्हा ती शाळेत मुलांना शिकवताना दिसत होत्या, किंवा आपल्याला पहिल्यांदा ते लक्षात आलं. मग तुम्ही काय करायचं या वेळेला, जेवढे काय तुम्ही ज्या शाळेत, म्हणजे तुम्ही सगळेजण शिक्षक आहात, म्हणजे हे शिक्षक कुठले आहेत, पहिली जे 1 ते 5 मध्ये असतील, 6 ते 9 मध्ये असतील, किंवा 11वी 12वीला असतील, तर ह्या सगळ्यांनी तुम्ही ज्या शाळेमध्ये शिकवताय त्या संस्थेचा इतिहास असेल, बरोबर, त्या शाळेचा इतिहास असेल, तो इतिहास तुम्हाला एका प्रकरणामध्ये लिहायचा आहे. जे तुम्ही ज्या संस्थेमध्ये शिकवताय त्या शाळेचा त्या शाळेचा इतिहास तुम्हाला लिहायचा. त्याच्यानंतर दुसरं काय लिहायचं आहे, की तुम्ही दुसऱ्यांदा जिथं कुठं काम करताय ते काय, म्हणजे कितवीच्या वर्गाला शिकवताय, व पहिली आहे, दुसरी आहे, तिसरी आहे, चौथी आहे, जो काही शिकवत असाल त्या वर्गाचं तुम्हाला माहिती द्यायची. तर तुम्ही त्यातला कुठला विषय शिकवताय. बहुतांश आपल्यात ते बरेच लोक मराठी शिकवतायत, काही इतिहास शिकवतायत, काही भूगोल शिकवत असतील, काही राज्यशास्त्र, कुणी इंग्लिश, म्हणजे जे तुम्ही काय विषय शिकवतात. आता गेल्या वर्षीच्या मुलांच्या मध्ये काही लोक इथं शांतिनिकेतनला शिकवणार होती, काही दादाबाई शिंदेला होती, काही इंग्लिश मिडियमला शिकवणार होती, काही ते विगसारख्या ठिकाणी शिकवायला होते. तर ही सगळी जी आहेत ही लोक, त्यांना एक काही क्लास दिला असायचा, त्या क्लासवरती ती शिकवत होती. एकच मिनिट.
त्या क्लासमध्ये ते शिकत होते. तर ही जी काही विद्यार्थी शिक्षक मंडळी असतील, एक 2च मिनिट. तर हे जी काही शिक्षक मंडळी आहेत, या शिक्षक मंडळींनी कितवी ना कितवीच्या वर्गाला शिकवत होते. शिकवत असताना त्यांनी त्या कुठल्या वर्गाला शिकवत आहेत त्या संस्थेबद्दलची माहिती किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय त्या काम करत असणारी ही संस्था कधी निर्मिती झाली, त्याच्यामध्ये किती विद्यार्थी संख्या आहे, त्या संस्थेच्या अजून किती किती शाखा आहेत, या सगळ्याची मांडणी करून परत तुम्हाला कुठला विषय दिला जातो. म्हणजे वेगवेगळ्या शिक्षकांना वेगवेगळे विषय शिकवले जातात. प्रत्येकांचे काही सेम विषय नसतात. त्यामुळे कुठले कुठले विषय शिकवले जातात त्या संदर्भातली माहिती तुम्हाला तिथं त्याच्यामध्ये द्यायची आहे. आणि तिसऱ्या प्रकरणामध्ये तुम्ही जे काय तुमचं दैनंदिनी कामकाज असेल, रोजचं 2 तास 3 तास 1 तास असं काम केलं असावं, पण किमान जास्तीत जास्त 2 तास दिवसात केलेले असायचे. तुमचे ते 60 तासाचा वर्कलोड तुम्ही 2 महिन्याचा दाखवला तरी चालू शकतो, 2 महिने दाखवला तरी चालू शकतो. फक्त आपला जो सेमेस्टर 1चा निकाल लागलेला आहे, तो निकाल लागलेल्या तारखेच्या दुसऱ्या दिवसापासून ते कॉलेजमध्ये तुम्ही जो काय प्रोजेक्ट जमा करणार आहात, जो काय तो प्रोजेक्ट तुम्ही अगदी समजा 15 एप्रिलला जमा केला, तर आणि आपला निकाल लागला तो साधारणतः 20 जानेवारी लागला असेल, तर 21 जानेवारी ते 15 एप्रिल कालखंड त्याच्यामध्ये असतो. आवाज येतो ना सगळ्यांना? हॅलो. हा, तर 21 जानेवारी ते 15 ओके. तर 21 जानेवारी ते 15 एप्रिल 21 जानेवारी ते 15 एप्रिल या कालखंडात 2025 या कुठलेही 30 दिवस तुम्ही घ्या आणि त्या 30 दिवसामध्ये तुम्ही ते काम केलेलं आहे दाखवा. काम करत असताना त्याच्यामध्ये तुम्ही लिहा फारतर त्यांना अनुक्रम नंबर असेल. ओके. त्याच्यानंतर दुसऱ्या पार्ट मध्ये असेल म्हणजे हा एक टेबल झाला अनुक्रमांक नंबरचा. दुसऱ्या टेबलमध्ये वार लिहिला असेल, तिसऱ्यामध्ये काय दिनांक असेल ना, दिनांक असेल, आणि चौथ्या टेबलमध्ये जे असेल तिथं काय असणार तुमचं कामाचे स्वरूप. तुम्ही काय काम केलं तिथं असू द्या बाबा, पहिलीच्या वर्गाला शिकवलं, दुसरीच्या वर्गाला शिकवलं, किंवा मगाशी जसं आपल्याला यांनी सांगितलं, तुम्ही अक्षयनी सांगितलं, तसं अक्षय पण सेम असंच फक्त कामाच्या स्वरूपामध्ये फक्त त्यांचा बदल होणार, जे काही काम असेल ते. पहिलं दुसरं प्रकरण सगळ्यांची तुम्ही जो विषय निवडणार आहात, ज्या ठिकाणी तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम करताय त्या संस्थेचा इतिहास, त्याची ओळख वगैरे त्याच्यात टाकायचं तुम्ही. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये तुमचं काय काम असेल ते कामास्वरूप इथे टाकायचं. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला आलेले काय, म्हणजे हे तुम्ही 60 तासाचं काम दाखवलं, या 60 तासामध्ये समजा 60 तासांचं समजा किमान जर आपण 2 तास म्हटले तरी 30 टेबल होणार. या 30 टेबलमध्ये म्हणजे तुमची ते एका पानावरती जरी समजा तुम्ही 10 टाकली तर ही 3 पानं तुमची 30 दिवसांची होतील. आणि ह्या 30 दिवसांवर झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की बाबा मी रोज 1च तास काम केलं, तर तिथं तुमचं ते 60 कॉलम येऊ शकतात. तुम्हाला वाटलं की मी 30 मिनिटच काम केली, त्याला आपण अर्न अँड लर्न असं म्हणतो, कमवा आणि शिका असं म्हणतो ना, तर त्या पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे. आणि ते लिहिल्यानंतर तुम्हाला आलेले काय अनुभव असतील ते अनुभव तुम्हाला चौथ्या प्रकरणामध्ये लिहायचं आहे. चौथ्या प्रकरणामध्ये तुमचे आलेले जे काय अनुभव असतील ते चौथ्या प्रकरणामध्ये तुम्ही लिहून टाकायचं आहे. आता हे लिहित असताना आपल्याला काय करायचं आहे सर माझी शंका आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये दुसरं असं जरा सर परत रिपीट जरा असं थोडक्यात सांगा सर. आता कसं चौथ्या प्रकरणामध्ये आपले अनुभव सांगायचे. आता तुमचाच विषय वैयक्तिक तुमच्या संदर्भात बोलायचं. तुम्ही सध्या कुठे जॉब करताय? मी सध्या म्हणजे सर मी टीचर आहे.
अच्छा, म्हणजे समजा असं टीचर असताना आणि थोडंसं मी म्हणजे वैयक्तिक विचारतोय, गैरसमज नसावा, पण उदाहरणार्थ कुठली शाळा आहे तुमची? म्हणजे माझी शाळा सांगलीमध्येच आहे सर. सौ व्ही धनवडे प्राथमिक शाळा विद्या मंदिर अच्छा, सांगली. मग तुमची जिल्हा परिषदेची शाळा आली बरोबर. हा, म्हणजे तुम्हाला हा आता झेडपीची शाळा आली, तर त्या शाळेचा इतिहास काहीतरी असणार. म्हणजे ती हा शाळा हा बाबा हो आता सर. अलीकडे बाबा एक असं नसतं का? तर त्या हा शाळेबद्दलचे म्हणजे पहिलं प्रकरण जे आहे मग तो त्या इतिहास पहिल्या सर प्रकरणामध्ये पेज म्हणजे पहिल्या प्रकरणामध्ये त्याचा इतिहास लिहायचा आपण जे काय कुठे काम करतो त्याचा. हो हो, शाळेची माहिती जी काय असेल ती शाळेची हा माहिती पहिल्या प्रकरणामध्ये लिहायची. ओके ना. हा मग ते तुमच्या त्याच्यामध्ये शाळेच्या माहितीमध्ये काय ना, त्या शाळेची स्थापना असते. ती हा स्थापना हा कधी झाली, त्याच्यानंतर हा त्या शाळेमध्ये एकूण स्टाफ किती आहे, बरोबर. एकूण स्टाफ हम्म. किती आहे, किंवा त्या आता हे जिल्हा परिषद शाळा असल्यामुळं त्याच्या संपूर्ण संस्था या महाराष्ट्रभर असणार, त्यामुळे इतक्या खोलात हा आपण जायला हो नको. शाखा. पण काही काही शाळा किंवा काही इंग्लिश मिडियम स्कूल जे असतात किंवा आपल्यातली बरीच ही प्रायव्हेट सेक्टरला शाळेमध्ये काम करणारे लोक आहेत, तर त्यांच्या काही अजून संस्था आहेत का, संस्थेच्या काही शाखा आहेत का, त्या शाखांची माहिती किंवा एकूण विद्यार्थी संख्या किती असेल, अशी जनरल हा माहिती ह्या प्रकरणामध्ये तुम्हाला लिहायची आहे. आणि दुसरं जे प्रकरण आहे, म्हणजे हा पहिला प्रकरण झालं. दुसऱ्या प्रकरणामध्ये तुम्ही काम करत असताना तुमची म्हणून त्या शाळेमध्ये तुमचं पद काय आहे, आपलं पद काय हा म्हणून आहे. त्यानंतर त्या तुम्ही कितवी ते कितवीपर्यंत शिकवता, म्हणजे तुम्ही पहिलीला शिकवताय का, दुसरीला शिकवताय का, तिसरीला शिकवताय, हा त्याच्यामध्ये हा पाठ आला. त्याच्या पहिलीमध्ये कोणकोणते शिकवतात. आता जिल्हा परिषदला कसं होतं की बाबा एकच शिक्षक असतो, पण तो एकच कुठलाही कॉमन शिक्षक गोष्ट असतो हा. शिकवतात. बाबा शाळेत शिक्षण म्हणजे काय, आता काही ठिकाणी तुम्ही बघितलं तर द्विशिक्षक शाळा किंवा एक शिक्षक शाळा असते ना, तर तिथं तर हो माझ्या हो मते मला द्विशिक्षक शाळेमध्ये 2 शिक्षक असतात, पहिली ते चौथीचे सगळेच क्लास ते घेत असतात. हो 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 भले तिथे विद्यार्थी संख्या काही कमी, तर तिथं ते घेतात. जिथं विद्यार्थी संख्या जास्त असते, शाळा मोठ्या असतात, तिथं एका शिक्षकाला अनेक वेगळे विषय दिले जातात. तो मराठी पण घेत असतो, हिंदी पण घेत असतो, इंग्रजी घेत असतो, पीटीचा विषय हम्म. असेल तो घेत असतो, कार्यानुभव घेत असतो, किंवा शारीरिक शिक्षण घेत असतो, किंवा आणि काय वेगवेगळे काय सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्या पण ऍक्टिव्हिटी. थोडक्यात तुम्हाला ज्या ज्या कुठल्या ऍक्टिव्हिटी दिलेल्या असतात तुमच्या पदाशिवाय, पदाचं जे काम असेल ते, आणि त्याच्याशिवाय काय ऍक्टिव्हिटी दिल्या असतील त्या देखील त्यांचा उल्लेख, म्हणजे वैयक्तिक तुमचं कॉन्ट्रीब्युशन त्या हम्म. संस्थेमध्ये काय आहे ते लिहायचं त्याच्यामध्ये. आणि ओके सर. तिसरं प्रकरण जे असणार ते मग तुमचा कामाचा अहवाल, आणि चौथा हा अहवाल केल्यानंतर तुम्हाला आलेला अनुभव. पाचवं प्रकरण तुम्ही करणार असला तर करा, किंवा नसेल तर राहू दे, किंवा निष्कर्ष, तिथे निष्कर्ष टाका. हे करत असताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला हे काम करताना काही फोटोज काढायचे. हे सगळं घेत असताना ते फोटो तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचे शेवटच्या, म्हणजे आपण जे काय संदर्भ किंवा करणार आहोत तर त्या सूचीमध्ये ते फोटो तुम्हाला ते ते वगैरे सर प्रकरण 5व्या मध्ये घातलं तर चालतात ना, निष्कर्ष आपले काय असतील ते. तिथेच की, म्हणजे मी काय म्हटलं, पाचवं प्रकरण तुम्ही निष्कर्ष करणार असेल निष्कर्ष करा, नसेल तर फोटोज. शेवटी जे काय असेल ते त्याच्यामध्ये सूची म्हणून त्या सूचित करा, किंवा परिशिष्ट म्हणून करा. म्हणजे आपल्याला 4 प्रकरण अपेक्षित आहे. 5वं प्रकरण तुमच्या सोयीने करा, नसेल तर परिशिष्ट म्हणा, त्याच्यामध्ये ते फोटो टाका. फोटो टाकताना बाबा समजा एखादा तुम्ही फोटो टाकला असेल, शक्य असल्यास ती जिओ टॅग सगळ्यांना माहित आहे. प्रत्येक शाळांमध्ये ती जिओ टॅग ही कन्सेप्ट आपल्या सगळ्यांना माहित आहे. गुगल प्ले स्टोरला जाऊन जिओ टॅग इन्स्टॉल केलं की त्याच्यावरती वेळ, वार, टायमिंग सगळं पाक येतं. जिओ टॅगचे फोटो काढा. ते पॉसिबल नसले तर हा असा एक तुम्ही फोटो काढला, हा फोटो तुम्ही इथे टाकला असा, हम्म. समजा हा फोटो तुम्ही टाकला, कुठला तुमचा XY असा हा फोटो असेल, त्या फोटोमध्ये खाली पण कॅप्शन लिहा, आणि कॅप्शन मध्ये तुम्ही काय करता, नेमकं तुमचं काम काय आहे ते लिहा. पहिलीच्या मुलांना शिकवताना, दुसरीच्या मुलांना शिकवताना जे काय टायटल असेल तर ते इथे टाकायचं. तुम्ही काय माझ्यापैकी माहिती प्रमाणे कुठला शिक्षक असा नसेल की त्याला फक्त पहिलीचा मराठी दिलाय, किंवा दुसरीचा मराठी दिलाय, किंवा चौथीचा मराठी दिलाय, असं नसणार. आणि जरी इन केस एकच विषय एकच शिक्षक नाही, 1.5 महिन्यामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये तुम्ही अख्खा अभ्यासक्रम त्या मुलांना शिकवू शकता, तर त्यांची उजळणी घेऊ शकता. म्हणजे गणिताचा शिक्षक असेल तर तो पाढे घेऊ शकतोय, गुणाकार, भागाकार घेऊ शकतोय, मुलांच्या उजळणी घेऊ शकतोय. शारीरिक शिक्षण शिकवणार असेल तर तो वेगवेगळे कवायतीचे प्रकार सांगत असतो, खो खो, कबड्डी, किंवा आणि कुठले काय सांस्कृतिक कार्यक्रम असतील तो शिकवू शकतो. म्हणजे जे काय असतील
तिथे लोक वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना शिकवत असतात, वेगवेगळ्या विषयावरती माहिती देत असतात. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हे सगळे एक सॅम्पल म्हणून किमान एक 4 ते 5 फोटो 4 ते 5 फोटो तुम्हाला जोडायचे कमीत कमी. जास्तीत जास्त तुम्ही किती पण घ्या, पण असं नसावं की नुसते फोटो जोडलेत बाकी काय माहिती असं पण नसावं. त्याची बाबा काही लिमिटेशन्स असावे की बाबा एक किमान जास्तीत जास्त 10 पर्यंत असावेत फोटो, 10 पेक्षा जास्त नसावेत, पण किमान 4 तरी 5. म्हणजे एका पानामध्ये जर समजा 2 फोटो बसत असतील तर किमान 3 पानं हे असावी आणि ते जास्तीत ते 5 पानामध्ये असावे. मागच्या वेळेला एका विद्यार्थ्यांनी जवळजवळ 40 फोटो टाकले होते. त्या फोटोला काय चालतं नाही ना, ते फक्त पेजमध्ये आपल्याला वाढवायचे नाही. आपल्याला या पेज लिमिटेशन्समध्ये तुम्ही जरी समजा किमान तुमचं एक बाबा 30 पानांचा जरी झाला तरी काय अडचण नाही. तो अगदी 25 पानापर्यंत तरी चालतो. त्याच्यामध्ये तुम्ही ते ही पानं टाईप करून दिलीसा तरी आपल्याला टाईप चालतं. स्वतःच्या हस्ताक्षर चांगला असेल, लिहून दिलं तरी लिखित स्वरूपात देखील आपल्याला चालतं. तुमचे जे असतील त्या कॉलेजमध्ये जे अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यास केंद्रावरती तुम्ही ते जमा करायचं आहे. जमा करत असताना त्याचा फॉर्मॅट काय असावा, पहिलं पान काय असावं, दुसरं पान काय असावं. म्हणजे पहिल्या पानामध्ये आता इथं तुम्हाला दिसतंय का बघा, मला मी शेअर करतो इथं. म्हणजे हा सगळा डेटा मी तुम्हाला नंतर त्या वेळेला आपल्या ग्रुपला शेअर करणारच आहे. त्याच्या PDF वगैरे मी पाठवणारच आहे. पण आता हे माहितीसाठी म्हणून नका. दिसते तुम्हाला इथं थोडंसं तो फॉन्टचा स्क्रीनशॉट पण दाखवतो मी तुम्हाला. म्हणजे सर प्रॅक्टिकलला लावलं तेच ना पेज पहिलं? हो हो हो, हा हे दाखवतो तुम्हाला. म्हणजे सगळीकडे असणारच आहे ते. त्याच्यामध्ये काय काय विषय असावे ते पण दाखवतो. बघा दिसते का स्क्रीन तुम्हाला सगळ्यांना? दिसते ना? हो सर. हे बघा आता आपण हे दिलेलं आहे इथं. शिवाजी विद्यापीठ दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र MA मराठी पदवीसाठी सादर केलेला संशोधन प्रकल्प. आता ह्याच्या मी तुम्हाला नंतर टाकतो. हा संशोधन प्रकल्पच्या वेळी आपण OGT असतं त्याच्यामध्ये ना, त्या OGT विषयाचं नाव, विद्यार्थ्याचं नाव, PRN नंबर, सत्र, बैठक क्रमांक, अभ्यासक्रम काय असेल तर अभ्यासक्रमाचं नाव. एक 5 मिनिटं सर. अभ्यासक्रमाचं नाव, मार्गदर्शकाचे नाव. आता हे जुनं मार्च 23चं आहे. तर इथं मार्च 24. म्हणजे ह्या सगळ्या अपडेट करून मी तुम्हाला ते पाठवतो. त्याच्यानंतर हे प्रमाणपत्र आहे दुसऱ्या याच्यामध्ये की प्रमाणित करण्यात येते की अमुक अमुक. आता हा सगळा फॉर्मॅट मी तुम्हाला देणार. हे प्रमाणपत्र आहे, प्रमाणपत्र. त्याच्यानंतर हे प्रतिज्ञापत्र आलं. प्रतिज्ञापत्रानंतर ही पुन्हा तुमची अनुक्रमणिका. जसं मगाशी मॅडम बोलल्यात प्रकरणामध्ये काय असावं तर पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, समारोप, संदर्भ, साधन. म्हणजे तुम्ही काय ग्रंथ वापरले असतील किंवा काय. पुन्हा हे प्रकरणांचा नमुना, असे नमुने वगैरे जे आहेत हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हे कसं आहे, OGT म्हणून आपण हा विषय घेतलेला आहे. OGT असल्यामुळे शक्यतो तुम्हाला इथं ह्या बाकीच्या काही आवश्यकता वाटणार नाहीत. पण काही ठिकाणी काही आपल्यातल्या बरीच लोक आहेत ना, शिक्षक आणि व्यवसाय आपल्याला काय असेल ते सोडून अन्य ठिकाणी काही काम करणार आहेत. जसं की आता मी तुम्हाला सांगितलं की आपले काही लोक हे आकाशवाणीवर काम करणार आहेत. हॅलो सर, एक क्वेश्चन आहे माझा. हॅलो हॅलो सर, मी सुवर्ण पुजारी सर. बोला की सर. आवाज येतो का तुम्हाला? हा येतोय मॅडम, बोला की. सर मी अकॅडमीला आहे सर. मी कोणत्याही सर बाहेर जॉब करत नाही सर मी सध्या सर. हा ते सांगतो की आता म्हणजे आपला हा विषय झाला ना, जी मुलं काहीच जॉब करत नाहीत त्यांच्यासाठी पण मी काम सांगतो. त्यासाठी काय करता येईल तेही सांगतो, काय अडचण नाही. तर आता समजा आपल्या काही आकाशवाणी काम करणार आहे, तर आकाशवाणी काम करणाऱ्या लोकांनी त्यांनी त्यांची माहिती
आकाशवाणीची स्थापना कधी झाली, काय झाली, किंवा काही गेल्या वर्षी आपल्याकडे रेडिओ जॉकीमध्ये काम करणारे लोक होते, काही निवेदक होते, काही वेगवेगळ्या संस्थांमध्ये वेगवेगळ्या चांगल्या पदावरती काम करणारी लोक होती. तर या सगळ्यांनी काय काम केलं त्याचं स्वरूप आपल्याला द्यायचं आहे. तर याप्रमाणे मी तुम्हाला तो फॉर्मॅट आपल्या ग्रुपला टाकेन. ग्रुपला टाकल्यानंतर त्यांनी त्या पद्धतीने ते काम लिहायला सुरुवात करायचं आहे. आता जी लोक आपल्यापैकी जी काही लोक आहेत ज्यांनी एक मिनिट माईक कुणाचा सुद्धा असेल तर आपल्यापैकी जी लोक काहीच काम करत नाही. सर मी अकॅडमी आहे सर, मी बाहेर अकॅडमी आहे सर, मी जॉब नाही करत, तो एज्युकेशन सर सध्या घेत सर. ठीक आहे, तुम्ही आता मला सांगा पूजा मॅडम, तुम्ही काय सध्या जॉब नसेल तुमची काय अकॅडमी आहे का? हो नाही सर, मी अकॅडमीला सर मी क्लास करते सर. प्रॅक्टिस करताय? हो सर, एमपीएससी देणार आहे सर, त्यासाठी सर मी क्लास करते. स्पर्धा परीक्षा करताय आणि तिथे जॉब करताय? हो. जॉब संदर्भातलं जॉब नाही ना काही सर. हॅलो सर, आवाज येत नाही तुमचा सर. हा, एकच मिनिट. तर आपल्याकडे तुम्ही आता पूजा मॅडमचा विषय घेतला, तुम्ही आता अकॅडमीमध्ये अकॅडमी करताय किंवा तुम्ही हो सर. असं तुम्ही म्हटलं की मी अकॅडमी पण बघते, म्हणजे तुम्ही तिथं रोजचं तुमचं काही फिजिकल असेल किंवा अभ्यास असेल ते करत असाल, बरोबर? तर आता तुम्ही अभ्यास करताना माझ्या मित्राप्रमाणे घरी अभ्यास करता का बाहेर स्टडी सेंटरला किंवा रीडिंग रूम कुठली लायब्ररी तुम्ही कुठली तर जॉईन केली असेल ना? हो 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 सर. आता तुमच्या बाबतीत जर आपण बघायचं समजा की तुमच्याकडे आता दोन मुद्दे आहेत म्हणजे तुमच्या साठी. पहिली आहे ती अकॅडमी आणि दुसरा जो आहे ती तुमची लायब्ररी, ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यासाला बसताय. पण नाही म्हटलं तरी रोजचं तुमचं कमीत कमी 8 तासाचा तरी तुमचा कामाचा तिथं अभ्यासाचा वेळ असणार आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही आता तुमच्या 2 ऑप्शन आहेत, एक अकॅडमी किंवा लायब्ररी. ह्या दोन्हीचे कुणीतरी ते लायब्ररीचं कुणीतरी त्याचे मालक असतील, त्याचे कोणते ओनर असेल, अकॅडमी कोणतं चालवत असेल, बरोबर? त्याच्यात तुम्ही काय दोन्ही ठिकाणची काही फी पण भरत असाल, तर तुम्ही त्या अकॅडमीच्या बाबतीत अकॅडमीमध्ये तुम्ही इतके दिवस मी ह्या अकॅडमी जातोय किंवा ह्या लायब्ररीत मी काम करतोय, तर तुम्हाला आता जॉब करत नसल्यामुळे तुम्हाला काय काय लागेल, त्या अकॅडमीची माहिती. जसं मी मगाशी या शिक्षक लोकांना सांगितलं, तुम्ही तुमचं काम काय करताय किंवा त्या शाळेचा इतिहास, तसं तुम्ही त्या अकॅडमीचा इतिहास किंवा त्या लायब्ररीचा इतिहास, त्या लायब्ररीमध्ये किती लोक अभ्यासाला येतात, किती लोक त्या अकॅडमीमध्ये किती लोक सकाळी फिजिकलला असतात, किंवा अकॅडमीचे काही रूल्स असतील, लायब्ररीचे रूल्स असतील, किंवा त्यांची काही त्या अकॅडमीमधून किंवा लायब्ररीमधून काही मुलं पास झाली, हे काय आपल्याला तंतोतंत पाहिजे असं नाहीये. पण किंवा असं समजा त्या अकॅडमीमध्ये तुम्हाला कोणीतरी ट्रेनर असेल ना शिकवायला तिथं अकॅडमीमध्ये, किंवा लायब्ररीमध्ये तुम्ही रोज जाता, तर लायब्ररीमध्ये कुणीतरी ते लायब्ररी उघडणार असेल, बंद करणार असेल, तुमची जी काय रोजची महिन्याची फी असेल त्याचं कलेक्शन करणारी कोणतरी मुलगा मुलगी तर आम्हाला असेल ना काहीतरी. तर काही अंश एक कॅन्डिडेट तुम्हीच असं समजायचं आणि त्या भूमिकेतनं तुम्हाला ते लिहायचं. म्हणजे तुम्हाला असं वेगळं काय करायचं नाही, तिथं जायचं आणि तुम्ही काम करायचं. गेल्या वर्षी आपल्याकडे एक मॅडम होत्या, त्या हाऊसवाईफ होत्या, कुठेही काम करत नव्हत्या, पण त्यांच्या मिस्टरांचं एक दुकान होतं, कपड्यांचं मोठं दुकान होतं. मग त्यांना सांगितलं की तुमचं कपड्याचं दुकान आहे ना, त्या कपड्याच्या दुकानात त्या कधी ना कधी ॲज अ मालक म्हणून जात असतील ना, तर त्या कपड्याच्या दुकानामध्ये तुम्ही काही दिवस कामगार म्हणून काम केलं असं फक्त त्याची माहिती कलेक्शन करून तुम्ही आणून द्या. तिथं आम्ही पुन्हा क्रॉस चेकिंगला येत नाही. फक्त आपल्या ठिकाणी आपल्या डिस्टन्समधनं काम करणारे विद्यार्थी हे 25च्या पुढे आहेत. या सगळ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव आहे. पण आपल्याला एक अभ्यासाचा भाग म्हणून ह्या गोष्टी शिकायच्या आहेत, अप्रेंटिसशिप केलं असं म्हणायचं आहे. आता समजा तुम्ही अकॅडमीमध्ये किंवा लायब्ररीत अभ्यास करून तुम्हाला चांगली पोस्ट मिळाली, समजा तुम्ही PSI झाला, SI झाला, तर PSI झाल्यानंतर डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होत नाही किंवा तुम्हाला जॉईन करून घेतलं जात नाही. त्याआधी तुम्हाला ट्रेनिंगला दिलं जातं, बरोबर? ट्रेनिंगला दिल्यानंतर तिथं 6 महिने वर्ष काय तुमचं ट्रेनिंग असतं, ते ट्रेनिंग घेतलं जातं. म्हणजे एक प्रकारचं ती अप्रेंटिसशिप असते. त्या ट्रेनिंगच्या कालावधीमध्ये तुम्हाला ठराविक मानधन पण दिलं जातं. जो तुमचा काही PSIचा पगार असेल त्याच्या 50%, 60%, 40% अमाऊंट असेल, ते अमाऊंट तुम्हाला दिली जाते. तर ते कशा असते, अप्रेंटिसशिपची. म्हणजे याचा अर्थ असा की ह्या OJT मध्ये देखील तुम्ही जे 60 तास काम करणार आहात त्याचं मानधन तुम्हाला
किंवा ती शाळा किंवा ती अकॅडमी किंवा ती लायब्ररी देणार आहे. म्हणून तुम्हाला ते काय काम करत आहे त्याचा अभ्यास किंवा त्याचं जे काही नोंदी असतील त्या नोंदी आपल्याला ह्या अभ्यास केंद्रामध्ये जमा करायच्या. आता हे जमा करत असताना जेव्हा तुम्ही हार्ड कॉपी जमा करता तेव्हा त्या अनुषंगानं तुम्ही ज्या विषयावरती लिहिता त्या विषयाच्या अनुषंगानं तुमचा वायवा होतो. तो वायवा 20 मार्काचा असणार. जसा 20 मार्काच्या तुमच्या असाइनमेंट होत्या तशा ह्या 80 मार्काचा हा तुमचा प्रोजेक्ट असणार आणि 20 मार्काचा तुमचा ऑनलाईन वायवा असणार. ह्या वायव्यामध्ये तुम्ही जो विषय निवडताय समजा तुम्ही अकॅडमी निवडली किंवा लायब्ररी निवडली तर लायब्ररीच्या अनुषंगानं त्या जो विषय निवडला असेल त्या विषयाच्या अनुषंगानं तुम्हाला काही आम्ही प्रश्नोत्तर विचारणार. ते ऑनलाईन असेल किंवा तुमचं आता हे विषयातून कोण असणार कदाचित त्या मीटिंगसाठी ऑनलाईन असेल तर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार. ऑफलाईन असेल तर तुमच्याच कॉलेजमधले ते ज्या तुम्ही हार्ड कॉपी जिथं जमा करणार आहात त्या हार्ड कॉपीमधले त्या कॉलेजमधले शिक्षक लोक किंवा तुमचे जे कोऑर्डिनेटर असतील स्टडी सेंटरचे ते तुमचा वायवा घेतील. त्यामुळं तुम्ही जो विषय निवडताय त्या विषयाच्या अनुषंगानं तुम्हाला तो प्रश्न विचारले जातील. प्रश्न म्हणजे 1 किंवा 2 प्रश्न असणार त्या अनुषंगाने तुम्ही त्यांना उत्तर द्यायच्यात. त्याप्रमाणे तुम्हाला 20 पैकी ते मार्क दिले तुमचा वायवा घेतला जातो. तर तुम्ही अकॅडमी किंवा लायब्ररी ह्यावरती लिहू शकताय ना, काय अडचण नाही तुम्हाला. हॅलो हॅलो सर बोला. तुम्हाला हॅलो सर. हॅलो. ते प्रोजेक्ट जो देणार आहे ना तुम्ही तो 80 मार्काचा आहे का? हो 80 मार्काचा हा प्रोजेक्ट असणार ओजीटी. म्हणजे ते प्रोजेक्टची पानं वगैरे सगळं तुम्ही देणार आहे का आमची वापरायची? आपण टाकताना आपल्या ग्रुपला फक्त पहिली जी काही 4 पानं असतील ती 4 पानं आपण देणार. म्हणजे पहिलं पान कसं असावं, दुसरं कसं असावं, तिसरं कसं असावं, म्हणजे फॉर्मॅट तो कसा प्रोजेक्ट असावा त्याचा फॉर्मॅट तुम्ही देणार आहे. अनुक्रमणिकेपर्यंतचा फॉर्मॅट आपला असणार. म्हणजे विद्यापीठाकडून तुम्हाला पाठवला जाईल ग्रुपला आणि बाकीचं मग तुमच्या विषयानुसार आतली विभागणी वेगळी असणार. जर समजा आता मगाशी ह्या मॅडम म्हटल्या की ह्या अकॅडमी किंवा लायब्ररी निवडणार असतील आणि तुम्ही शिक्षक असाल तर तुमच्या शाळेतला आणि ह्यांच्या अकॅडमीचा जवळपास कुठेही संबंध नसणार. ते सगळे विषय वेगळे असणार. म्हणजे ते थोडक्यात आपण जो काय काम केलं त्याचा अहवालच येणार ना. थोडक्यात अहवाल म्हणजे तुम्ही जर बीएड कोणाला असेल ते कृती संशोधन विषय असतो ना तोच भाग कृती संशोधन थोडक्यात म्हटलं तरी चालेल. म्हणजे कृती संशोधनला तुम्ही त्या शाळेमध्ये जाऊन शिकवता वगैरे कोण आता आपल्यापैकी. हॅलो म्हणजे मी आता कॉलेजमध्ये समजा हे करते क्लार्कचं लमसम म्हणून असिस्टंट म्हणून काम करते 11 ते 5. तर मग तिथलं सगळं त्या संस्थेची माहिती तिथं काय काम करते त्याचे फोटो त्याच्यानंतर त्याचा अनुभव काय आला ते सगळं त्याच्यामध्ये येणार. ठीक आहे तुमचे स्वानुभवच लिहायचे ते वेगळे असं काही लिहायचं नाही. आता जर समजा हे रेग्युलर साठी असतं आता तुम्ही तर शाळेमध्ये काम करताय बरोबर डिस्टन्स सेंटर पुढं बघताय पण त्या तुमच्या शाळेमध्ये रेग्युलर पण असेल. जिथं तुम्ही डिस्टन्स बघताय ना त्याच कॉलेजमध्ये रेग्युलर कॉलेज पण आहे ना. हो आहे ना. मग त्या रेग्युलर कॉलेजमध्ये येणारी मुलं मुली असतील बरोबर. ती मुलं जर बघितली तर ते फक्त आणि फक्त शाळा किंवा कॉलेज करतात बाहेर कुठे जॉब करत. मग अशीच मुलं पुन्हा एम एला येतात ना. एम एला येतात त्या मुलांना फक्त त्याचं गांभीर्य माहीत व्हावं यासाठी तो अभ्यासक्रमाला प्रोजेक्ट लावलेला आहे. बरं आहे का की तो आता जो आम्ही प्रोजेक्ट करून देणार आहे ना तुम्ही जे 4-5 पानाचा फॉर्मॅट देऊन त्याच्यात आम्ही काही 20-25 पानाचा प्रोजेक्ट लिहून तुम्हाला देणार आहे. तो 80 मार्काचा आहे का? हो 80 मार्काचा तो असणार. आणि वायवा म्हणजे ते कॉलेज मधले ऑनलाईन ऑफलाईन काय असेल ते लोक प्रश्न विचारते ते 20 मार्काचा. हो आणि ते प्रश्न कुठले असणार तुम्ही जो विषय निवडून जमा केलाय प्रोजेक्ट त्या प्रोजेक्टच्या अनुषंगाने ते प्रश्न विचारतील. प्रोजेक्ट किती पानाचा झाला पाहिजे? प्रोजेक्टला मगाशी मी म्हटलं मॅडम ते किमान 25 पानं असावीत 25 ते 30 आणि जास्तीत जास्त त्याच्या मर्यादा 60 पानापर्यंत असाव्या. 60 पानांच्या पुढे शक्यतो नसावा. असतील तर उत्तम पण शक्यतो 60 पानापर्यंत असावा. तो आता ते घेताना ठीक आहे ना सर 30 पानं 30 पानं ठीक आहेत काय अडचण नाही. पण ते 30 पानामध्ये 10 पानांचे फोटोज नसावेत. आणि आम्ही दिलेले ऐका की सर ते हे ना रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये हा विषय मोडतो का नाही मग त्याचा पेपर नसणार आहे ना. म्हणजे तुम्ही नोट लिहून घेतो त्याच्यातच ते लिहून द्यायचंय का? हो म्हणजे दुसरा तुम्ही मागच्या वेळेला रिसर्च मेथोडॉलॉजी हा पेपर दिला लेखी पेपर त्याच्याऐवजी तुम्ही हा प्रोजेक्ट द्यायचा. म्हणजे तुमचे एक्झामचे एकूण पेपर असणार ते 5च असणार. 5च पेपर असणार अधिक 6वा जो पेपर आहे तो 6वा पेपर म्हणजेच तुमची ओजीटी असणार.
हा, आणि मग आम्ही जर ते नोट लिहून देतो ना 20 मार्काच्या तुम्हाला टाचन काय ते तुम्ही प्रश्न विचारता ते लिहून देतो, ते रिसर्च मेथोडॉलॉजीचं पण ते OGT त्यातच लिहून द्यायचं आमच्या केंद्रात. एक मिनिट, जे तुम्ही 5 विषयाचे लेखी पेपर देणार 20 मार्काचा वायवा असणार आहे शेवटी. 20 मार्काचा वायवा या प्रोजेक्टला असणार आणि बाकी 5 विषयाचे असाइनमेंट असणार. ह्या हो की, एका बरोबर आहे की. ऐका की सर, ते आम्ही जे आता 6 विषयांचं नोट लिहून देणार का नाही 20-20 मार्काचे तुमचे. 5 विषयांचे देणार तुम्ही. 5 विषयांचे, तर त्यात 6वा विषय रिसर्च मेथोडॉलॉजी पण त्यातच येणार. आणि मग आता 5 परीक्षा देताना 5 देणार. रिसर्च मेथोडॉलॉजी 20 मार्काचं वायवा घ्यायला लागलाय. तुम्हाला सेमिस्टर 1 ला किती पेपर होते? 6. सेमिस्टर 2 ला पण 6 पेपर असणार. 6 पेपर मध्ये जो पहिल्या सेमिस्टरला तुमचा रिसर्च मेथोडॉलॉजी हा पेपर होता, त्या रिसर्च मेथोडॉलॉजी ऐवजी हा तुमचा जो काही OGT आहे हा OGT पेपर तुम्हाला असणार आहे. म्हणजे तुमचे एकूण लेखी पेपर 5 आणि एक प्रोजेक्ट असे 6 पेपर तुमचे असणार. ओके, पण ऐका की पेपरचं आपण दररोज पेपरला जातो का नाही, वर्गात बसून पेपर लिहितो 3 तासाचा, तसं ते नसणार आहे. आम्ही लिहून केंद्रातच जमा करणार आहे. हो बरोबर की, बरोबर. मग मी तेच तुम्हाला सांगतो, 5 पेपर तुमचे लेखी आणि हा 6वा पेपर लिहायच्या ऐवजी प्रोजेक्ट जमा करायचा. ह्या प्रोजेक्ट 80 मार्काचा प्रोजेक्ट असणार आणि 20 मार्काचा तुमचा वायवा असणार. आलं लक्षात तुमच्या? फाईल मध्ये लावून जमा करायचं ना. हो, आता हे लावताना ह्याच्या पुन्हा कुठल्या आहेत, हे फाईल मध्ये लावायचे नाहीत. तुम्ही असाइनमेंट फाईल मध्ये लावून द्या. हा एक तर जर तुम्ही हस्तलिखित दिला तर त्या हस्तलिखिताचं तुम्ही स्पायरल बाइंडिंग करून द्यायचं, स्पायरल मध्ये द्यायचं. आणि टाईप केलेलं असेल तर टाईप असला तरी स्पायरल चालतो, हा असला तर चालतो. जर तुम्ही 2 ऑप्शन आहेत. स्पायरल कसा आहे, स्पायरलला जास्त खर्च येत नाही, पण स्पायरल शिवाय बाइंडिंग म्हणून दुसरा एक ऑप्शन आहे, एम्बॉसिंग बाइंडिंग, जो आपण PhDचा प्रबंध काळ्या कलर मध्ये देतो. तो जर तुम्हाला शक्य असेल तर द्या, ते काही कंपल्सरी नाहीये. तो तुम्ही पुढच्या सेमिस्टर साठी द्यायचा तुम्हाला, पण शक्य नसेल तर मग स्पायरल चालतं. फक्त असं फाईल मधून देऊ नका. किंवा काही कॉलेजचा अनुभव असा आहे की 4च पानं मुलं घेऊन गेल्यात, धड त्याला स्टॅपलर पण केलेलं नाही, आखीव कागदावरती लिहिलंय आणि जमा केल्यात, असंही नको आहे. आणि अक्षर तर असं असतं की त्या विद्यार्थ्यांनी जे लिहिलंय त्या विद्यार्थ्यालाच पण वाचता येत नाही, असंही अक्षर असतं. त्यामुळे किमान त्याची एक शिस्तबद्धता जी आहे ती शिस्तबद्धता तुम्ही पाळा. आणि त्याचा इम्पॅक्ट हा 80 मार्काचा पेपर आहे. तुम्ही जितक्या वाईट पद्धतीने जमा करता तितकी कमी मार्क्स तुम्हाला पडतील. चांगल्या पद्धतीने नियमाचं पालन करून व्यवस्थित लिहिलं काही उत्कृष्टच आहे, काय प्रश्नच नाही. एवढं तुम्हाला 2 मार्क्स. त्याचं टायमिंग म्हणजे किती आहे ज्याच्यापर्यंत जमा करायचंय सर? म्हणजे ते तुमचा जेव्हा असाइनमेंट जमा करताय तुम्ही, असाइनमेंट जमा करताना तो केला तरी चालू शकतं. किंवा तुमच्या कॉलेजची जी लोक आहेत ते तुमच्या कॉलेजची लोक तुम्हाला सांगतात ह्या तारखेपर्यंत प्रोजेक्ट आणा, त्या तारखेपर्यंत द्या. पण सरासरी 15 एप्रिल 15 एप्रिल ही तारीख असणार आहे. 15 एप्रिल पर्यंत तुम्ही जमा करा. साधारणतः आज किती तारीख आहे, आज 12 तारीख आहे, 12 मार्च आहे. म्हणजे आजपासून सरासरी तुम्हाला 30 दिवस मिळतात, 30 ते 32 दिवस. फक्त करत असताना ते तुम्ही ज्या दिवशी प्रोजेक्ट जमा करताय त्याची दुसऱ्या दिवसापर्यंत नसावा. 21 जानेवारी पासून 15 एप्रिल पर्यंत या कालखंडामधील कुठलेही तुम्ही 30 दिवस निवडा. 30 दिवसाचे रोजचे 2 तास असे 60 तास घ्या, किंवा रोज 1 तास घेतला तरी तुम्ही ते 60 तास दाखवू शकता. हॅलो सर. हॅलो सर. प्रत्येक दिवसाचं काम काय करतो ते तिथं त्या प्रोजेक्ट मध्ये लिहायचं का? हो त्यामध्ये कुठलं असणार 3 नंबरचे जे म्हणजे 30 दिवसाचं काय रोजचं काय काम केलं ते आपण तिथं नोंदवायचं. हो, रोज तुम्ही जे काय काम करताय ना ते, म्हणजे शिक्षक असाल तर तुम्ही कितवीच्या मुलांना शिकवलं, काय शिकवलं, नसेल तर पुन्हा समजा बिझनेस असेल तर त्यांनी दिवसभर काय काम केलं. त्याच्यानंतर आता त्या मगाशी पुजारी मॅडम होत्या, त्या लायब्ररीचा अभ्यास लायब्ररी करतात, किती लोकांची हजेरी घेतली किंवा काय काम केलं ते द्यायचं. किंवा अकॅडमीत असेल तर अकॅडमीमध्ये मुलांना काय काय शिकवलं हे सगळं, किंवा कुठलं त्यांचं ट्रेनिंग घेतलं हे सगळं त्यांनी द्यायचं आहे. नाही, आता जे तुम्ही म्हणले ना 40, 50, 60 पानाचा प्रोजेक्ट असावा, तर ते जे काही पानं आहेत ते आमच्या हस्तलिखित मध्ये लिहिली तर ते आमचेच पेज वापरून लिहायचं असं आहे ना? कसले पेज म्हणला? आमचेच म्हणजे कागद वापरून आम्ही लिहून द्यायचंय ना? हो, ते प्रोजेक्ट पेपर येतात. सर प्रोजेक्ट पेपर युजेबल करायचा आहे की कोणत्या पेपरवर लिहायचंय?
प्रोजेक्ट पेपर म्हणजे जे सुटसुटीत असेल ते घ्या. म्हणजे असं व्हायला आखीव नको की कागद तुम्ही चालेल ना? आखीव कागद घेतला, पण आखीव कागदामध्ये आखीव कागद मोठा असतोय. तुमची ती हा. आखीव कागदाची 25-30 पानं होणार आहेत का? हम्म. मग आखीव तर कागदाची ए4 साईजची कागदाची प्रोजेक्ट पेपर सगळे असतात. आपल्यापैकी सगळे शिक्षक प्रवाहामध्ये सगळे आहात. प्रोजेक्ट पेपर बघितले असाइनमेंटला सर वापरले ते चालेल ना सर? काय म्हणता मॅडम? असाइनमेंटसाठी जे वापरले होते ना पेजेस हा, ते प्रोजेक्ट वापरू पेपरचे? शकता, ते वापरू शकता. फक्त हॅलो, काय पण होतं, तुम्हाला असं काही बंधनकारक नाही ना, हाच पेपर वापरा तोच पेपर वापरा असं काही नाही ना? असं नाही, पण ते दिसताना किमान सुबक असावं. हा सुबक हा याचा हा. अर्थ ते किमान चांगलं दिसावं. म्हणजे जरी जो पेपर तुमचा प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट त्या विषयाच्या शिक्षकांच्याकडे तपासायला जातो पुढं. म्हणजे तुम्हाला 80 मार्क असे सहज मिळत नाहीत. त्या समजा तुम्ही आता मराठी विषयाचे असतील तर मराठी विषयाचा तुमच्या कॉलेजमधले जे कोण शिक्षक असतील ते शिक्षक ते पेपर तपासतात, तुमचा प्रोजेक्ट तपासणार. प्रोजेक्ट तपासल्यानंतर तुम्ही जो 80 मार्काचा प्रोजेक्ट लिहिलाय तो लिहिल्यानंतर किमान त्याच्यामध्ये 32 मार्क्स त्यांनी द्यावेत, म्हणजे तुम्ही पास होऊ शकशील असं. जर समजा ऐका ते की, तुम्ही हॅलो बोला. हॅलो, म्हणजे बघा, पहिल्यांदा आपण जिथं काम करतोय का नाही त्याची पूर्ण डिटेल लिहायची आणि नंतर 30 दिवसात काय काम केलं ते 30 दिवसाचं डिटेल लिहायचं. नंतर काय अनुभव आला ते लिहायचं, फोटो वगैरे चिटकवायचे. असंच आहे ना ते? हो हो, ऍडिशनल तुम्हाला काय वाटलं अजून तर ते पण टाकू शकता, काय अडचण एवढं टोटल केलं की होते ना? होतं. तुम्ही ते बघा की तुमचं पहिलं. हा बोला. हा सर, मी कुठे जॉबला नाही, मी घरीच असतो. ठीक आहे, घरी. मग आता असे आपल्यापैकी अजून असे किती जण आहेत मला सांगता यायचं? माझं MA-BEd झालंय, पण मी सेटचा स्टडी करतेय घरी. तर मग पहिली जी BEd मध्ये इंटर्नशिप केलेली आहे तर त्या थ्रू प्रोजेक्ट केला तर तो चालेल का? चालू शकतो, तसं काही अडचण नाही. म्हणजे ऑलरेडी तुमची BEd झालेलं आहे, तुम्ही तो प्रोजेक्ट पण जमा केला आहे. फक्त काय करायचं आहे, हे सगळं करताना जे आम्ही तुम्हाला जी काय म्हणजे सगळ्यांसाठी हे आहे प्रश्न आहे, म्हणजे सगळ्यांनी ऐकून घ्या. हे जे काय आम्ही 5-6 पानं देणार आहेत त्या 5-6 पानांच्या मध्ये एक पान असं आहे, तुम्ही जिथं कुठं काम करताय ते काम करत असलेल्या संस्थेचं किंवा शाळेचं किंवा त्या इन्स्टिट्यूटचं सही शिक्का लागणार आपल्याला. की अमुक त्यांनी ते आयडेंटिफाय करून द्यायचं की अमुक व्यक्ती त्यांनी या कालखंडामध्ये आमच्याकडे अशा पद्धतीचं काम केलेलं आहे, तदचं प्रमाणपत्र आम्ही त्यांना देत आहे, असं प्रमाणपत्र त्यांच्या सही शिक्क्याचं आहे. त्यामुळं जे कोणी BEd करणार, तुम्ही तर म्हणता मॅडम तुमचं BEd झालंय तर तुमच्या त्या कॉलेजमधून तुम्हाला तो सही शिक्का दिला तर काय अडचण नाही. मग अशी अकॅडमीमध्ये त्या पूजा मॅडम म्हटल्या की मी अकॅडमीमध्ये आहे, तर त्यांनी ते अकॅडमी करत असतील तिथल्या सगळ्या शिक्का दिला, काही अडचण नाही. किंवा मगाशी मॅडम म्हटलं की आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करतो, त्यांनी सही शिक्का दिला तर काय अडचण नाही. हा सर, ते जॉब करत नाही त्याचं काय करायचं? हा, तेच की. म्हणजे अजून कोणाच काय म्हणजे आता जॉब करत नाहीत हे सोडून अजून कोणाच काय शंका आहेत का? तर माझं MA ला ऍडमिशन आहे, मग काय लिहायचं प्रोजेक्ट? तुमचं तर मॅडम MA म्हणजे MA ला तुमचे प्रोजेक्ट असतीलच ना? MA ला प्रोजेक्ट असतील की तुमच्या? नाही, अजून नाही दिला, 4थ्या सेमला प्रोजेक्ट. हा, मग ठीक आहे. नसेल तर किमान तर MA करत असताना तुम्हाला बाकी दुसरं कुठे तुम्ही जॉब करत नाही? नाही करत. ठीक आहे, म्हणजे तुमचा प्रश्न पुन्हा तुम्ही काही जॉब करत नाही याच्यामध्ये येतो. मग त्या सगळ्यांसाठी एक वेगळा पर्याय आहे आपल्याकडे, तो बी सांगतो. अजून कोणाच काय शंका आहेत? म्हणजे शिक्षण घेतलं जॉब कुठंच करत नाहीत. लिनेश, तुमची काय अडचण नसते? हा लिनेश. नाही, माझं म्हणणं काय होतं की हा जो प्रोजेक्ट आपण आता करायचा, OJT चा जो प्रोजेक्ट करायचा आहे ना, त्याचा एखादा पहिला झालेला प्रोजेक्टचा थोडासा जर मॅटर आम्हाला जर कळाला ना, त्या अनुषंगाने बाकीचं मी तुम्हाला देताना फॉर्मॅटच पाठवणार आहे. फॉर्मॅट हा, आता उदाहरणार्थ तुम्ही प्रायव्हेटला जॉब करताय मुंबईमध्ये, बरोबर? हॅलो. हो. आता तुम्ही जिथं काम करताय त्या काम करणाऱ्यामध्ये हे आपल्यापैकी डिस्टन्स मधलं कोणीच नसणार आहे, तुम्ही एकटंच असणार आहे, बरोबर? मग तुमच्या त्या जॉबचं कंपनीचं काय नाव असेल, ती कंपनी कधी स्थापन झाली, तिथे किती लोक काम करतायत वगैरे, हे तुम्ही तुमचे स्वानुभव लिहायचे आहेत. आता इथं तुमच्या एकट्यापुरतं बोलायचं म्हटलं तर तुम्हाला हे जुन्या प्रोजेक्टचा उपयोग होणारच नाही. कारण का होणार नाही की तुमचा नाही म्हणत आहे सर, मी स्वानुभवाबद्दल नाही बोलत आहे, ते मी लिहून टाकेन. मला फक्त त्याची भाषा शैली जी आहे ना, म्हणजे आता आपण लिहिताना 2 प्रकारे लिहितो.
मग काय होतं, तसं असेल तर मी तुम्हाला एक फॉर्मॅट पाठवतो, एखादं प्रकरण पाठवतो. मागच्या वेळी अनुभव काय झाला की एक सॅम्पल म्हणून मुलांना पाठवलं. आता तुमचं सेंटर वेगळं आहे, म्हणजे आता हे तुम्ही जी काही साधारणतः 27-28 आपण मुलं आहोत, लोक आहोत. 27-28 लोक एका कॉलेजची नाहीत, 28 ठिकाणचे सगळेजण आहेत. कोइन्सिडन्स एखाद दुसरं कॉमन एका ठिकाणी 2 असतील. तर जेव्हा मी तो प्रोजेक्ट आपल्या ग्रुपला शेअर केला ना, त्यातल्या 90% लोकांनी ॲज इट इज कॉपी केला आणि कॉलेजमध्ये जमा केला. म्हणजे शहाजी कॉलेजमधल्या व्यक्तीला माहित नाही की तो सांगलीच्या सेंटरला हा सेम प्रोजेक्ट आहे. सांगलीच्या सेंटरला माहित नाही की हा प्रोजेक्ट साताऱ्याच्या सेंटरला आहे, किंवा साताऱ्याच्या सेंटरला माहित नाही की हा आजऱ्याच्या सेंटरला आहे. त्यामुळे एकच प्रोजेक्ट, पहिली पानं बदलली, नाव बदललं आणि त्यांनी तो प्रोजेक्ट जमा केला. मग ह्या शक्यता मागच्या वेळेचा अनुभव बघता मग ह्या वेळेला काय करू शकतोय मी, एकच टॉपिक आम्ही तुम्हाला सॅम्पल म्हणून देऊ शकतोय. नाही, टॉपिक माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, आपण जी भाषाशैली, माझा स्वानुभव वेगळा, सगळं वेगळं, पॅटर्न वेगळा, सगळं वेगळं, जी भाषाशैली वापरणं. आपण एक कथारूपी लिहितो, एक व्याख्यान रूपी लिहितो, एक आपण व्यासमाला रूपी लिहितो, त्यापैकी कसं लिहायचं एवढंच फक्त पॅटर्न पाहिजे मला. आता म्हणजे तोही तुम्हाला मी फॉर्मॅट शेअर करतो, पण तुम्ही स्वानुभव लिहिताय म्हणजे तो कशाचा संबंध येतो, एक तर प्रवास वर्णन किंवा आत्मचरित्र या परंपरेमध्ये मोडतो. म्हणजे तुम्हाला आलेला अनुभव मध्ये तुम्ही ते लिहू शकता की बाबा माझ्या संस्थेचं नाव अमुक अमुक आहे, मी या संस्थेमध्ये गेल्या 10 वर्षापासून काम करत आहे, माझ्या संस्थेची माहिती मी सोबत खालीलप्रमाणे सांगत आहे. मग तिथं संस्थेचा इतिहास, माझ्या संस्थेचं नाव अमुक अमुक आहे, ही संस्था या सालापासून प्रकाशित झाली किंवा ती निर्माण झाली, या संस्थेमध्ये एकूण इतका लोकांचा स्टाफ आहे की या संस्थेत एवढ्या शाखा आहेत, या एकूण शाखेमध्ये एवढी लोक काम करतात. काम करत असताना मग प्रत्येक कामाचं स्वरूप वेगळं आहे. मग त्या कामाचं स्वरूप म्हणजे जसं आपण आपल्या प्रकरण PDF मध्ये आहे बघा, आपल्या प्रत्येक पुस्तकांच्या मध्ये प्रस्तावना, विषय विवेचना आपण दिलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्ही ते लिहायचं आहे. मी तुम्हाला ती PDF पण शेअर करतो, प्रोजेक्ट आपल्या ग्रुपला शेअर करतो. पण हे लिहित असताना मग त्या संस्थेविषयी थोडेसे किंवा महाविद्यालयाविषयी थोडेसे अशा पद्धतीने लिहायला लागणार तुम्हाला. ते आता याच्यामध्ये समजा तुम्ही हा काही PhD चा प्रबंध लिहित नाही, हा MA चा प्रोजेक्ट लिहिताय, हे तुमचं हे पहिलं लेखन हे अगदी बालबोध असणार, हे गृहीत धरूनच आपण करणार आहात. ह्याच्यामध्ये जर समजा तुम्हाला अगदीच काय डाऊट वाटले तर तुम्ही एखाद्या तुमच्या कोणी शिक्षक असेल जवळपासचा, त्या शिक्षकांशी बोलून घ्या, किंवा काही वाटलं तर तो PDF एखादी टाईप केली असेल किंवा लिहिलं असेल तर मला फोटो पाठवा, आपण फोनवरती चर्चा करू, डिस्कस करू, किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण चर्चा करू, काय अडचण नाही तशी. म्हणजे काय यायला पाहिजे ते प्रत्येकाचे. आता तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये नसल्यामुळे तुमचं प्रायव्हेट सेक्टरमध्ये, एकच मिनिट, तर तुम्ही म्हणजे एज्युकेशन फील्डमध्ये आता नसल्यामुळे, प्रायव्हेट सेक्टरला असल्यामुळं तुम्हाला ह्या गोष्टी जड जातील. पण आपल्यातले बरीच लोक, म्हणजे आता 80% ही लोक, कोण BEd करतं, कोण शिकवतं प्राथमिक माध्यमिकला, कोण जस्ट MAd झालेला आहे, ठराविक लोक जे आहेत. मग त्यांच्यासाठी आपण ती चर्चा करूयात काय असेल, किंवा एखाद्यानं कोणी लिहिलं असेल किंवा चांगला प्रोजेक्ट लिहिला असेल तर आपण तो ग्रुपमध्ये शेअर करू सगळ्यांना, अशा पद्धतीने लिहा म्हणून. जो कोणी फर्स्ट लिहून जमा करेल त्यांच्याकडे आपण सांगूयात. फक्त ते कोणी कॉपी पेस्ट करता कामा नये. एवढी फक्त आपण काळजी घेऊया. हो, चालेल. अजून कोण आहे का, म्हणजे कोण जॉबच करत नाही असं कोण आहे का? तर BEd MA करणाऱ्यांसाठी प्रोजेक्ट काय करायचं तुमचं? आता तुम्ही आता मॅडम, म्हणजे आता पुजारी मॅडम असतील किंवा तुम्ही असतील, आता तुम्ही आता जॉब करत नाहीये, म्हणजे शिक्षण घेता, MAdला ऍडमिशन आहे. कोणी आहे का? म्हणजे आता हे आपण काय करतोय, फक्त पर्याय काढतोय आपण इथं. तुमच्यातलं असं कोणी आहे का, तुमच्या सोबत कोणी BEd झालेलं कोण असेल का, किंवा BEdचं राहू दे, तुमच्या वैयक्तिक तुमच्या घरच्यांचा कुणाचा व्यवसाय आहे का? नाही, आहे का कुणाचा व्यवसाय वगैरे? कुणाचा व्यवसाय नाही, घरात जॉब असतात. ठीक आहे, मग आता राहू दे. मग काय, तुम्ही मेन मुद्द्याकडे येतो. आता आपल्या सर्वांचा, म्हणजे आपल्यामध्ये फक्त महिलांनाच ही अडचण येते की त्या सध्या कुठे जॉब करत नाही. जॉब करत नसल्यामुळे या सगळ्यांसाठी कॉमन मुद्दा काय, जर समजा तुम्ही नसाल तर तुमच्या घरचे कोणी आजूबाजूची लोक, काही त्यांचा काहीतरी व्यवसाय असेल, तुमची शाळा असेल, अगदी तुमच्या घराजवळ तर अंगणवाडी असणार आहे. अंगणवाडी आहे का कोणाच्या जवळ? याच्यामध्ये कोण आहे का ज्याच्या आजूबाजूला अंगणवाडीच नाही,
किंवा तुमच्या गावात शहरात अंगणवाडीच नाही असं कोणी आहे का? तर नाहीये. सगळ्यांसाठी अंगणवाडीमध्ये तुम्ही सगळ्यांनी जायचं, अंगणवाडीमधल्या त्या शिक्षिकेसोबत तुम्ही काम करता असं दाखवायचं. त्या अंगणवाडीमध्ये सही शिक्का असतोच किंवा मराठी शाळेमध्ये सही शिक्का असतो. तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावरती त्यांच्याकडे जायचं आणि मग तिथं तुम्ही काम केलं असं दाखवायचं. हे जर काही नसलं तरी अगदी तुमच्या घरा शेजारी एखादं किराणा मालाचं दुकान असेल, आता तुमच्या रोजच्या व्यवहारामध्ये तुमच्याशी गप्पा गोष्टी मारत असेल, तुमचे वैयक्तिक संबंध चांगले असतील किंवा एखादं तुम्ही ज्या ठिकाणी नेहमी कपडे खरेदी करता त्या कपडे खरेदी करणारा दुकानदार असेल, किराणा असणारा किराणदार असेल, दूध विकणारा दूध गवळी मामा असेल किंवा आणि कुठलाही असेल, तर त्याच्याकडे तुम्ही काम करताय असं दाखवायचं. आपलं प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जायचं नाही, फक्त ते तुम्ही काम करायचं, त्याच्यासोबत जाऊन एखादा फोटो काढायचा आहे, त्याच्या किराणा मालाचं दुकान तुम्ही काम करतोय किंवा त्या अंगणवाडीमध्ये मी अंगणवाडी सेविका म्हणून मदतनीस म्हणून जातोय, किंवा एखादा तुमचं जवळचं मॉल असेल त्या मॉलमध्ये, किंवा समजा मी खेडेगावात असेल, खेडेगावामध्ये जर समजा तुमचं एखादी किंवा जवळची पतसंस्था असेल, बँक असेल, तर तुमच्या वैयक्तिक नातेसंबंध तिथं जाऊन तुम्ही ते काम करतच दाखवायचं आहे. का दाखवायचं आहे? कारण आपण सगळे तसे इच्छुक आहोत. बीएड मध्ये इंटर्नशिप केली, त्याचा प्रोजेक्ट लिहिला, त्याच्याविषयी चालेल का? तरी चालतोय, तोही चालू शकतो. पण मी काय मगाशी म्हटलं, जर तुमचा तो इंटर्नशिप केलेला असेल, त्याच्यावरती जर तुमच्या शाळेचा सही शिक्का असेल तर आम्हाला काही अडचण नाही. फक्त त्याच्यावरती त्या शाळेचा मुख्याध्यापकांचा सही शिक्का आम्हाला लागेल फक्त, आणि त्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे. ते जर तुम्हाला द्यायला तयार असतील किंवा ऑलरेडी असतील तर मग काय अडचण नाही. ऑलरेडी नाही, पण देतील ना गेल्यानंतर. मग काहीच इश्यू नाही. मग तुमचा जो कृती संशोधन प्रोजेक्ट असेल तो ॲज इट इज तुम्ही दाखवला तर चालू शकतो, काय अडचण नाही. आणि सही शिक्का कुठे हे करायचं? हा, तो प्रमाणपत्र म्हणून एक मुद्दा हे पॉइंट आहे, त्याचं एक पत्र, तो पेज आहे, ते पेज आपल्या त्या पहिल्या 5-6 पानामध्ये असणार आहे. त्या प्रमाणपत्रावरती त्या तुमचं नाव टाकायचं आणि त्या खाली त्यांची सही आणि शिक्का द्यायचा की बाबा ह्या व्यक्तीनं आमच्याकडे हा प्रोजेक्ट केलेला आहे, एवढंच घ्यायचं आहे. याच्यातून कुठल्याही प्रकारचं त्या संबंधित संस्थेकडनं ठिकाणावरून आपल्याला मानधन वगैरे काही घ्यायचं नाहीये. हे फक्त आता आपण सगळे, आता तुमची माझी चर्चा काली झाली होती, त्या मानानं आपण तसं बऱ्यापैकी मॅच्युअर आहोत, म्हणजे एखाद्या गोष्टीची जबाबदारीची आपल्या सगळ्यांना जाणीव आहे. हे कुणासाठी आहे? जे बाबा 25च्या आतली मुलं आहेत, त्यांना काहीच माहीत नसतं, त्यांना एक कामाचं वळण लागावं यासाठी म्हणून हा तो प्रोजेक्ट आहे. पण अभ्यासक्रमाचा भाग म्हणून आपल्याला हे प्रोजेक्ट करायचे आहेत. आता जे रेग्युलर MA करतायत मराठीमधून त्या मुलांना काय केलंय, प्रत्यक्ष त्या ठिकाणी आता नाईट कॉलेजची काय मुलं आहेत, त्या मुलांना काय सांगितलंय, तुम्ही कुठलाही तिथं एखादं पेपरचं ठिकाण निवडा, वर्तमानपत्रात जावा, तिथं 3 तास फील्ड प्रोजेक्ट केला किंवा ऑन जॉब ट्रेनिंग केलं दाखवा, किंवा एखाद्या लायब्ररीत जावा, काही पुस्तकं वाचली ती सांगा, किंवा एखाद्या प्रकाशन संस्थे ठिकाणी जावा, काही मोठी बुक स्टॉल्स असतील त्या बुक स्टॉलच्या ठिकाणी जावा, तिथं काम करा आणि त्यांच्याकडून ते सही शिक्का घ्या. म्हणजे प्रत्यक्ष त्यांना काम करायला पाठवलंय, महिन्यातले 2 तास त्यांनी तो वेळ देऊनच काम करायचं आहे. पण हे आपली डिस्टन्सची सगळी लोक कुठं ना कुठं जॉब करतायत, कुठं ना कुठं शिकतायत, त्यांना त्या ह्या कामाच्या व्यापारातून ती वेळ नसल्यामुळे आपण हा पर्याय व्यवस्था करायचा आहे. जिथं काम करताय तिथलीच सही शिक्का घ्यायचा आहे, त्यामुळे ते तुम्ही घेऊ शकता. हॅलो, हा बोला. प्रोजेक्ट मध्ये फोटो टाकून खाली माहिती लिहिली तर चालेल ना? हो, तेच की. फोटो घेताना फक्त OJT ऑन जॉब ट्रेनिंगचा फोटो घेताना जिओ टॅग वरती घ्यायचा आहे. जिओ टॅग शक्य नसलं तरच मग तुम्ही साधं आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये काढा. आता जिओ टॅगचं कसं घ्यायचं आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. माहित नसलं तरी प्ले स्टोअरला ऐका की, साधं काम करताना एक फोटो घेतो, फोटोची प्रिंट काढतो आणि त्या काय काम केलं त्याची माहिती खाली लिहितो. फोटो तुम्ही तुमच्या मोबाईल मधूनच काढणार आहे ना? हो. तुमच्या मोबाईलमध्ये जिओ टॅग नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करून घ्या. ते कॅमेराचंच आहे. तुम्ही तो फोटो काढताना त्याच्या खालच्या बाजूला तुम्ही तो कुठं फोटो काढला, त्याचं वेळ, टायमिंग, वार सगळं येतं त्याच्यामध्ये. तो फोटो काढून त्याची प्रिंट घ्या फक्त. साधा घेतला तर चालायच नाही का? साधा घेतला तरी ते पुन्हा जर समजा तुमचा वायवा घेतला, वायव्यामध्ये त्या कमिटीने समजा सांगितलं हा फोटो का लावला नाही, तर पुन्हा अडचण नको आपल्याला. तर तो तुमच्याच मोबाईल मधनं घेणार आहे, तुम्ही प्रत्यक्ष काम पण करणार आहे, तर त्याच ठिकाणचा फोटो घेतला तर फक्त खाली त्याच्यामध्ये एक्झॅक्ट टायमिंग येतं, त्याचा वॉटरमार्क येतो, त्यासाठी तो जिओ टॅग घ्यायचा. ते आम्ही कुठल्याही पद्धतीने पुन्हा उलट चौकशी करणार नाहीये की तुम्ही तिथं नेमका तिथंच काढलाय का, खरं आहे का, खोटं आहे का, आम्ही ते विचारत बसणार नाहीये. तर त्यात वेळेचं टायमिंग यावं. हॅलो सर. हॅलो. हा बोला की.
हॅलो. हा मॅडम बोला, आवाज येतोय तुमचा. हा सर, मला थोडं तिसरं प्रकरण थोडं एक्सप्लेनेशन कराल काय? म्हणजे ते कशा नोंदी करायच्या आहे 30 दिवसाच्या, काही कॉलम्स वगैरे ते थोडं सांगा. हो, एकच मिनिट सांगतो का. तिसरं जे आपलं प्रकरण आहे, त्या तिसऱ्या प्रकरणामध्ये तुम्ही पहिल्या पानामध्ये एक माहिती लिहा. मी या दिवसामध्ये खालील प्रमाणे या तारखेपासून या तारखेपर्यंत 60 तास काम केलेलं आहे आणि त्या 60 कामाचा अहवाल सोबत प्रमाणे जोडत आहे किंवा सांगत आहे किंवा लिहित आहे सांगा. त्याच्यामध्ये पहिला टेबल तुमचा जो येणार, तो पहिल्या नंबरचा आता समजा असा हा टेबल असेल तुमचा. एकच मिनिट. समजा हा टेबल असेल तर इथं पहिल्यांदा काय येणार, अनुक्रम नंबर हा पहिल्या कॉलम मध्ये येणार. दुसऱ्या कॉलम मध्ये काय येणार, वार. पुन्हा काय येणार, दिनांक. पुन्हा हा टेबल झाला. पुढचा पॉईंट कुठला येणार तर वेळ आणि तपशील. म्हणजे हे 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 मुद्दे तुमच्या त्या टेबलमध्ये यायला पाहिजे. भले हा वार आणि दिनांकाचा जरी मुद्दा हा एक टेबल आणि हा एक टेबल जरी लहान झाला तरी चालेल. वेळ काय तुम्ही 1 तास किंवा 2 तास किंवा 3 तास असणार आहे. त्या तपशिलामध्ये येताना हा तपशील तुमचा वाढत जाणार. याच्यामध्ये तुम्ही शिक्षक असाल तर पहिल्यांदा असं सांगू शकताय, पहिलीच्या वर्गाला मराठी शिकवलं, दुसरीच्या वर्गाला हिंदी शिकवलं, आज कार्यानुभव घेतला, आज अमुक केलं तमुक केलं, असं तुम्ही ते देऊ शकताय. मग त्या याच्यामध्ये तुम्ही अगदी एका ओळीत लिहू शकताय, 2 ओळीत लिहू शकताय किंवा पानभर पण लिहू शकताय. इथं तुमचं व्यक्तीने आहे, तुमची पेज संख्या तर वाढू शकते. पण किमान 3 पानं तरी असावीत. म्हणजे एका पानामध्ये 10 मुद्दे बसले, 10 तास बसले तर 10 गुणिले 3 30 दिवसाचा तुमचं वर्कलोड तिथं असावा. जास्तीत जास्त तर काही अडचण नाही. आणि शक्यतो जर टाईप केलेला असावा तर उत्कृष्टच आहे. पण ज्यांना ते पॉसिबल नाही त्यांनी ते हस्तलिखित लिहून द्यावं. पण हस्तलिखित पण लिहिताना आपण काय लिहिलंय हे समोरच्याला कळावं. चुकून त्यानं समजा उडून बघितलं, काय लिहिलंय त्याला सांगायचं म्हटलं तर ते माहीत असावं. अजून काय शंका कोणाच्या? सर, प्रकरण 3 एवढंच यायला पाहिजे ना? फक्त काय काय एवढंच लिहायला पाहिजे ना, की काय काय काम केलं ते आणि कोणत्या दिवशी? येस. हे आता जे मी टेबल ठेवलाय स्क्रीनला, हाच टेबल, हेच मुद्दे तुमच्या प्रकरण 3 मध्ये यायला पाहिजे. सर, प्रकरण 4 ला काय लिहायचं? प्रकरण 4 मध्ये तुमचे आलेले अनुभव लिहायचे. हे सगळं काम केल्यानंतर तुम्हाला म्हणजे हे 30 तास काम करण्याच्या आधीचं तुमचं अनुभव, मत किंवा अनुभव, आणि 30 तास काम 60 तास काम केल्यानंतर तुम्हाला आलेले बदल, त्याच्यातून काही तुम्हाला मानधन मिळालं का, त्याच्यानंतर तुम्ही त्याचा वापर कसा केला, काय झालं, त्याचं गांभीर्य लक्षात आलं का. म्हणजे जेव्हा आपण काही गोष्टी कष्ट करून जेव्हा आपण एखादी 4 पैसे मिळवतो तर ते आपण किती गंभीरपणे त्याचा वापर करतो. आणि सहज आलेले पैसे, समजा मी तुम्हाला सहज 10,000 रुपये दिले आणि हे खर्च करा असं म्हटलं तर आपण ते पटकन संपवतो. पण जर तुम्ही महिनाभर काम करून तुम्हाला 10,000 रुपये दिले तर ते 10,000 रुपये खर्च करताना आपण 10 वेळेला विचार करतो, इथं देऊ का, इथं देऊ का नको, इथं वापरू का नको. ते तुमचे जे काही अनुभव असतील ते अनुभव तिथे लिहायचे. काही लोकांना चांगले अनुभव येतात, काही लोकांना वाईट अनुभव येतील. जर समजा 2 तास काम करायला गेलं, एका तुम्ही प्रायव्हेट संस्थेमध्ये काम करायला गेला तर तिथं ते काम करणाऱ्या व्यक्ती जर समजा किराणा किंवा वेगळा असेल तर तो जाणीवपूर्वक तुम्हाला डबल काम लावणार. इव्हन आता आपल्यामध्ये काही मुलं, गेल्या वर्षीच्या काही मुलं अशी होती ते काय काम करताना ते सेंटरिंगला काम करत होते. म्हणजे सेंटरिंगचं काम तुम्हाला माहित आहे ना, बांधकाम करणारी मुलं जी असतात, म्हणजे बंगले बांधणारे, वीटभट्टीवरती काम करणारे किंवा ते सिमेंटचा माल कालवणारे, तर त्या मुलांनी देखील तिथल्या त्यांच्या जो काही मुकादम असेल त्या मुकादमला भेटून त्यांच्याशी सांगून त्यांनी ते लिहून टाकलं होतं. त्याचे काम करताना फोटो टाकले होते. मग त्यातले काय अनुभव सांगायचे तर ते काम करताना त्यांना तो त्यांचा मुकादम वगैरेला जायचा की हे असं कुठं असतंय काय, काम करताना कुठे तिथं सांगायचं असते काय, असे वेगवेगळे त्यांचे अनुभव त्यांनी लिहायचे. पण त्यांनी पुन्हा ते लिहिलं, काम केलं, त्याचं ते काय एवढं पगार मिळाला हे पण त्यांनी लिहिलं होतं. तर तसं तुम्हाला जे काय आलेले अनुभव असतील तर ते अनुभव तुम्ही त्या ठिकाणी मांडायचे. सर, अजून काय शंका? हा सर, सेकंड टर्मला आपण केलेला ना या पद्धतीनं. सेकंड टर्म म्हणजे कुठलं? म्हणजे तुम्ही आता तुमचं सेकंड इयर आहे का फर्स्ट इयर? सेकंडला आहे मी. मग सत्र 2 होतं ना आपलं लास्ट इयरला. आता लक्षात घ्या, हे फक्त फर्स्ट इयरच्या मुलांसाठी आहे, सेकंड इयरच्या मुलांसाठी नाही.
आता जर समजा आपलं तुम्ही जर समजा MA सेकंड इयरला असाल तर ऑलरेडी तुम्ही हे केलेलं आहे मागच्या सेमिस्टरला. त्यामुळे तुमच्यासाठी नाही, हे कुठले आहेत आता तुमच्या पाठीमागची जी मुलं आहेत जे आता फर्स्ट इयरला आहेत त्या मुलांसाठी हे लेक्चर आहे. तुम्ही कसं असणार आहे की सेकंड इयरच्या ग्रुपमध्ये आणि फर्स्ट इयरच्या ग्रुपमध्ये दोन्ही ग्रुपमध्ये तुम्ही जॉईन असल्यामुळे तुम्ही आज जॉईन झाला असणार आहे. तुम्ही तुमच्यासाठी लागून नाही, मी ऐकलं ना. तुमच्यासाठी जे आहे ना हे तुमच्यासाठीचा प्रोजेक्ट हा त्याचं लेक्चर आपण वेगळं घेणार आहोत आणि तो तुमचाच आत्ताचा प्रोजेक्ट तो 150 मार्काला असणार आहे. ह्या मुलांचा 100 मार्काचा, तुमचा 150 मार्काचा आपला. तेच म्हणून म्हटलं, कारण की मी आता ते मुद्दे ऐकले ना सर, ते लास्ट इयरला तुम्ही आम्हाला सांगितलेले ना. तुमच्यासाठी नाहीये, जॉईन व्हा, ऐका अडचण नाही, पण हे फर्स्ट इयरच्या मुलांसाठी. चालते सर. ओके मॅडम. ओके, काही शंका कोणाची? हॅलो सर, एका प्रकरणासाठी सर किती पेज हे करायचं लिहायचे सर? काय म्हणलं? एका प्रोजेक्ट साठी सर प्रकरण आहे ना सर, जे पहिले प्रकरण सर जे 5 प्रकरण आहेत ना सर, त्यासाठी सर किती पानं सर करायचे, प्रोजेक्ट काय करायचे? आता समजा तुमच्या संस्थेची मगाशी तुम्ही म्हटलात तुमच्या अकॅडमी किंवा लायब्ररीचं समजा एका पानात मिळत असेल तर ते 1 पानं 2 पानं पण होणार, पण चांगल्या पद्धतीने असेल तर तिथे 3 पानं 4 पानं 5 पानं असं पण होऊ शकतात. पण किमान 2-3 पानं तर 3 पानामध्ये तरी असावं ते, कारण याचा फायदा तुम्हाला पुढं जर आपल्यापैकी कोण PhD करणार असेल तर त्यासाठी उपयोग होऊ शकतो, किंवा पुढच्या सेमिस्टरला तो पुन्हा 100 मार्काचा एक आणि 4थ्या सेमिस्टरला 150 मार्काचा असा प्रोजेक्ट आहे. त्यामुळे ते जितक्या चांगल्या पद्धतीने लिहिल तेवढं चांगलं आहे. तर तुमच्या जर अकॅडमीचं लिहिलं असा तर अकॅडमीचा खूप मोठा इतिहास तुम्ही लिहू शकताय. तुमची अकॅडमी आता पहिली बॅच नसणार आहे, ऍटलिस्ट किमान म्हणजे 10 मुलं जरी तयार झाली असली तर त्या 10 मुलांसाठी ती अकॅडमी कमीत कमी 6 महिन्यापासून काम करत असणार. तर त्या 6 महिन्याची अकॅडमीची माहिती असणार. तुम्ही ज्या लायब्ररीमध्ये जॉईन झालाय तर आता अलीकडे जरी जॉईन झाला असला तर ती लायब्ररी किमान 2-3 वर्षा पाठीमागची जुनी असणार आहे. त्यामुळे त्या लायब्ररीमध्ये किती मुलं येतात, काय येतात हे सगळं तुम्ही सांगू शकता, काय अडचण नाही. त्याच्यामुळे किमान 3 पानं असावी, 3 किंवा 4 पानं असावी. अजून काय शंका कोणाच्या? हॅलो, प्रकरण 2 मध्ये लिहायचं. काय म्हणला? प्रकरण 2 काय लिहायचं? आवाज मनीषा मॅडम, आवाज तुमचा तुटतोय. तर प्रकरण 2 मध्ये काय लिहायचं? सांगितलं की प्रकरण 2 मध्ये तुम्हाला दिलेली जबाबदारी, पहिल्या प्रकरणामध्ये संस्थेची माहिती, दुसऱ्या प्रकरणामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं जबाबदारी दिले. जसं तुम्ही 3 मध्ये काय काम केलं लिहिणार आहे ना, तसं दुसऱ्या प्रकरणामध्ये जर तुम्ही आता शिक्षक आहात, कुठलं तुमचं कोकणामध्ये जात ना तुम्ही? हो सर. तर कोकणामध्ये तुम्ही 1ली ते 7वी शिकवत असाल तर 1ली ते 7वी मध्ये तुमच्याकडे कुठल्या कुठल्या विषयाची माहिती दिली, किती विद्यार्थी तुमच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आहेत, त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांच्यासाठी काही तुम्ही जो विषय शिकवताय त्यातली काही विद्यार्थ्या तुमच्या मार्गदर्शनामुळे काय ती चांगली मुलं पासआउट झालीत का, काय त्यांचा काय वेगळा इतिहास आहेत का, समजा ते 10वीची असतील 10वीत त्यांना काय नंबर आला का, त्यांचा किती टक्के पास झाली, किंवा तुमचं कॉन्ट्रीब्युशन त्या शाळेसाठी काय आहे, तुमच्यामुळे त्यांना तुमच्या त्या संस्थेमध्ये किंवा त्या शाळेमध्ये काय तुमचं वेगळेपण आहे, हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला मांडायचं आहे. थोडक्यात हा पूर्ण तुमचं ओळख, तुमच्या जसं मगाशी मी लिहिणे सरांना सांगितलं तशी तुमच्या सगळ्या अभ्यासक्रमाची ओळख त्याच्यामध्ये दिलेली आहे, तुमचं स्वानुभव त्याच्यामध्ये द्यायचे. ओके. फोटो सर प्रकरण 4 झाल्यानंतर चिकटवायचे. हो, शेवटी लास्टला परिशिष्टामध्ये. थँक्यू सर. हॅलो, सर बोला की सर. काय तुमच्या काय शंका आहेत की नाहीत? त्या काय सर, माझं काय, मी म्हणजे कॉन्ट्रॅक्टरच आहे, म्हणजे मी लिहू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे थोडं या प्रोजेक्ट लिहिताना तुम्हीच तिथं कॉन्ट्रॅक्टर असलं तर तुम्ही मालक नसून तिथं तुम्ही कामगार आहात. आम्हाला करून लिहतो की आम्ही सर. येस, काय अडचण नाही, कायच अडचण नाही. समजलं मला, काय प्रॉब्लेम. हॅलो, हा राहुल पाटील सर बोला. हा हॅलो सर. सर माझं आता सध्या B.Ed M.Ed इंटिग्रेटेड आहे, त्यामुळे मला तर म्हणजे सध्या ऑनगोईंग माझा चालू आहे रेग्युलर मध्ये. मग त्या ठिकाणी तर मला ती प्रोजेक्ट लिहिता येत नाही, परंतु विद्यापीठाअंतर्गत जी कमवानी काही योजना आहे
त्या मी तेच म्हणतो. राहुल योजनेच्या तुमच्या संदर्भात आपण राहुल तुमच्या एकट्यापुरतं बोलायचं झालं तर हे सगळं निकष म्हणजे जे काही सगळा जो ओजीटी आहे हा फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. म्हणजे तुम्ही जे सध्या काम करताय आत्ताच्या घडीला, जे विद्यापीठाच्या कमवा आणि शिकाऊ योजनेमधून जे तुम्ही काम करताय, तुमचं कामाचं स्वरूप रोज 3 तासाचं आहे, बरोबर? म्हणजे सगळे जर जॉईन असतील तर मी राहुल बद्दल सगळ्यांना सांगतो. राहुल सध्या आपल्याकडे MA मराठी करतायत. ते मूळ लातूरचे आहेत. शिवाजी विद्यापीठामध्ये MA करत करत दुहेरी पदवीमधून ते आपल्याकडे MA मराठी पण करतायत आणि काम करत असताना शिवाजी विद्यापीठाच्या मागील त्याला काम या कमवा आणि शिकाऊ योजनेतून ते काम करतायत. त्यांच्या कामाचं स्वरूप तुम्हाला दिवसाला 3 तास काम करायचं आहे. 3 तासाच्या बदलात तुम्हाला वर्षभर रोज 3 तास, त्याच्या मोबदल्यात तुम्हाला तुमचं राहणं आणि तुमचं जेवणाची व्यवस्था हे विद्यापीठाकडून करून दिली जाते. तर राहुल, तुमच्यासाठी जे तुम्ही आता जे 3 तास कुठं काम करताय तुम्ही, आता तुम्हाला कुठलं सेक्शन दिलाय? 3 तास सध्या तर मी सर्व विद्यार्थी भवन मध्ये मेस इन्चार्ज म्हणून कार्यरत आहे. तुमच्याकडे मेस इन्चार्ज असल्या, तुम्ही मेस इन्चार्ज म्हणून काम करताय म्हणजे तुमच्या भवनमध्ये किती मुलं ऍडमिटेड आहेत, त्या मुलांची तुम्ही मेस मॅनेजर म्हणून काम करताय. मेस मॅनेजर म्हणून काम करत असताना काय काय मुलांसाठी काय जेवणाची व्यवस्था तुम्ही करताय, कुठून भाजीपाला आणताय, काय आणताय? पहिल्यांदा तुमच्या प्रकरणामध्ये विद्यापीठाच्या भवनविषयी अप्पासाहेब पवार यांनी ती भवनची स्थापना कधी केली त्याचा सगळा इतिहास पहिल्या प्रकरणामध्ये येणार. दुसऱ्या प्रकरणामध्ये तुम्ही काय काय केलं, तुमचा रोल काय ऍज अ मेस इन्चार्ज, मेस मॅनेजर म्हणून तुमचं काय काम आहे ते तिथं द्यायचं आहे. तुमच्यासोबत अजून 2-3 असणार आहेत, बरोबर? त्यांचं काम असणार. तिसऱ्या प्रकरणामध्ये तुम्ही जे काय मेस मॅनेजर म्हणतो, तुम्ही एकदमच 8 दिवसाचा भाजीपाला आणत नाही, डे वाईज आणता तुम्ही, प्रत्येक दिवशी असता ना, तर ते तुम्ही रोज काय काय आणतायत त्याचं स्वरूप तुम्हाला तिथे लिहायचं आहे. नुसतं मेस मॅनेजर म्हणून नाही, पण बाकीचं त्या काय त्या तिथं कामाला असणारे जे काही कामगार असतील, त्या मावशी असतील, तर त्यांचं काय तुमचं बिलिंग वगैरे असेल किंवा काय असेल, त्यांची हजेरी असेल किंवा त्या विद्यार्थ्यांची तुम्ही हजेरी कसं घेताय, तुमची हजेरी कशी घेतली जाते, हे सगळं तुम्हाला तिथे लिहायचं आहे. तुमच्या उलट तुमचं रोजचं 3 तास म्हणजे तुम्हाला परफेक्ट तुमचा तो काम बसते तिथे. आणि तुम्ही आता नाही, गेल्या वर्षीपासून करताय आणि पुढचं 1 वर्ष करायचं आहे, त्यामुळे तुमचे 2 वर्ष ओजीटीच असणार आहेत सगळे. ओके सर, थँक्यू. बोला की सर. हॅलो. हा तुपट सर, कधीपर्यंत पाठवणार आता हे सगळे PDF? आता एक 4 दिवसात म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये आपण ते सगळ्यांना शेअर करतोय. तोपर्यंत तुमचं म्हणजे मी पाठवताना तुम्हाला 1 ते 5 पानच पाठवणार आहे. तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट प्रमाणे पहिल्या युनिट पासून लिहायला चालू करा, काय अडचण नाही. हा. आणि सर ह्याचं स्वाध्यायचं पाठवणार आहे ना? हो, स्वाध्याय पण आहेत. स्वाध्याय पण येतील आपल्याला. म्हणजे ह्या मंथ एंडिंग पर्यंत आता सगळं शेड्यूल आमचं लेक्चरच आहे. आता तुमचं झालं की पुन्हा MA सेकंड इयरचं लेक्चर आहे, त्याच्यानंतर BA 1, 2, 3 त्या लेक्चरमध्ये आम्ही सगळे बिझी असणार. त्यामुळे सरासरी 20 तारखेच्या पुढे तुम्हाला स्वाध्याय येतील, काय अडचण नाही. 20 मार्च नंतर. ठीक आहे. कोणाच्या काय शंका आहेत अजून? सर, या प्रोजेक्ट एकच कॉपी बनवायची ना की 2 बनवायच्या? आता कॉपी बनवताना 2 बनवा. कारण काय, एक तुम्ही काहीतरी काम केलंय म्हणून ते तुमच्याजवळ माहितीसाठी असावं आणि दुसरं तुम्ही ते कॉलेजला द्यायचं आहे. कारण कॉलेजमध्ये एकदा हार्ड कॉपी सबमिट झाली तर तुमच्याकडे ते नसणारच आहे. त्यामुळे त्याच्या 2 कॉपी बनवा. शक्य असल्यास टाईप केलेलं कधी पण चांगलं, कारण टाईप केल्यानंतर त्याची PDF जरी तुमच्याजवळ असते ती इतरांना तुम्ही सांगू शकताय, दाखवू शकताय आणि ते दिसायला पण ते सुबक चांगलं असल्यामुळं कदाचित तपासणाऱ्या व्यक्तीला ते भावू शकतं. ते देताना तुम्हाला 1-2 मार्क्स ह्युमॅनिटीच्या पोटी एक्स्ट्रा देऊ शकतात, काय अडचण नाही. पण हस्तलिखित दिलं किंवा तुम्ही आखीव कागद दिला तर बऱ्याच वेळचा अनुभव कसा आहे, हस्तलिखित लिहिताना मुलं पहिलं पान असते आखीव कागद, दुसरं असतोय प्रोजेक्ट पेपर, तिसरं असतोय वहीचं कुठलं तर फाडलेलं पान, असं ते पत्रावळ्या एकत्र स्टॅपल करून ते देतात. म्हणजे ते अक्षरशः अशा मुलांना बरेच काय गेल्या वर्षी 1-2 मुलं जे आहेत त्यांना ते 32ला पास आहे, तुम्हाला त्यांना 20 मार्क्स पण पडलेले नाहीत. तर असंही व्हायला नको. त्यामुळे हे तुमची गुणवत्ता ही अशा ह्याच्यातून क्रिएट होत असते. तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही कशा पद्धतीने जमा करताय त्याच्यावरती ठरत असतं. कारण ते तपासणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कोण आहात माहीत नसतं. त्यामुळं तुम्ही ज्या पद्धतीने तो प्रोजेक्ट जमा कराल त्या पद्धतीने तुम्हाला चांगली मार्क्स ते पडू शकतात. म्हणजे हार्ड वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क पण तेवढंच महत्वाचं आहे.
तुम्ही आपल्या सगळ्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल आहेत. अँड्रॉइड मोबाईलला व्हॉइस टायपिंग आहे. ज्याला टायपिंग येत नसेल तर ते व्हॉइस टाईप करून सुद्धा टाईप करू शकतात. त्यामुळे तशी बी काही अडचण नाही. बट लिहिण्यापेक्षा ते सोयीचं होईल. पण तो तुमचा सगळ्यांचा निर्णय आहे. त्यामुळे तुम्ही वैयक्तिक तुम्हाला जे सफिशियंट वाटेल त्या पद्धतीने लिहू शकता. संपूर्ण प्रोजेक्ट टाईप केला तरी चालतंय नाही? हो हो, तेच म्हणायचे. उलट पूर्ण प्रोजेक्ट टाईप केला तर 100% ते बेस्टच होतं. नुसतंच बेस्ट नव्हे आणि पुढे होऊ शकतं. पण काय काय मुलांची आपल्यातल्या मुलं की त्यांची परिस्थिती नाहीये. नाही परिस्थिती ठीक आहे, किंवा ऍटलीस्ट प्रोजेक्ट ते लिहून तर येतील ना. पण लिहिताना किमान चांगलं अक्षर असावं. म्हणजे तुम्हाला कंपल्शन नाहीये की ते टाईप करूनच द्या, पण देताना किमान तेच सुबक सुटसुटीत समोरच्याला वाचता येणार असावं. ठीक आहे. तर जर रायटिंग केलं तर मग कलरफुल पेन यूज केले तर चालतील ना? हो चालतील, कलरफुल पण चालतील, पण ते जास्त पण भडक नसावं. म्हणजे शेवटी आता आपण MA चे विद्यार्थी आहोत. याचं फक्त आपण भान ठेवून ते लिहायचं. म्हणजे आता आपण 1ली ते 4थीच्या मुलांच्याकडनं प्रोजेक्ट लिहायला घेतो, तर ते कसं बाकी काय नाही. हा, पहिल्या ओळीला लाल पेन, दुसऱ्या ओळीला काळा पेन, पुन्हा त्याला चारी बाजूनी रेषा, त्यासाठी भडक करतात. म्हणजे भित्तीपत्रिकेसारखं करतात. आपण हा प्रोजेक्ट संशोधन प्रोजेक्ट किंवा फील्ड प्रोजेक्ट देणार आहे. त्यामुळे ते सुटसुटीत असलेलं बघा. अगदी तुम्हाला काय अनुभव हवा असेल तर एखादा संशोधन प्रकल्प सॅम्पल म्हणून मी आपल्या ग्रुपला पण पाठवून देतो. सेकंड इयरचा एखादा प्रोजेक्ट आहे तो पाठवतो. त्या पद्धतीने तुम्हाला द्या, तुम्ही द्या. हा, शक्यतो टाईप केलेलं चांगलं असतं, पण ते कंपल्शन नाहीये तुमच्याकडे की टाईप केलं पाहिजे असं. तर ते एक प्रोजेक्ट आणि सर केलेला एक प्रोजेक्ट आणि एक ते काय असलेलं ते PDF एवढं पाठवलं तर आम्ही तयार करून देतो घ्या. हो हो, नक्की सर, नक्की नक्की नक्की, काय अडचण नाही. काही शंका नसेल तर थांबूयात आपण मग. प्रणाली आहे का जॉईन? प्रणाली, हो सर. तुम्हाला काही शंका नाही सर? नाही सर. तुम्हाला जर काही शंका वाटल्या तशा तर तुम्ही काय बाहेर कुठे जॉबला जाऊ शकत नाही, बरोबर? हो सर. तुमचे पप्पा जिथं जात आहेत ना कामाला, तर तिथल्या ठिकाणचा सही शिक्का किंवा तुमच्या घरा शेजारी अंगणवाडी असेल तर त्या अंगणवाडीतला सही शिक्का असून तुम्ही तिथं दाखवला तरी चालू शकतं, काय अडचण नाही. तुम्हाला ते काय जाणं पण पॉसिबल नाहीये, घरातून बाहेर पडणं पण पॉसिबल नाही. किंवा तुम्हाला आपलं MA मराठी सोडून दुसरं काय करताय? नाही सर करत. म्हणजे बाहेर पण कुठे जात नाही ना तुम्ही? नाही सर. ठीक आहे, मग तुमच्या आजूबाजूला कुठे बाबा असेल जवळ अंगणवाडी, तर अंगणवाडीतल्या ठिकाणची घ्या, किंवा तुमच्या वडील जिथे जात आहेत सांगलीला, तर त्या संस्थेमधनं सही शिक्का आणला तरी चालतं, काय अडचण नाही. ओके सर. हो हो हो. आणि तुम्हाला ते मदतीला लिहायला कोण मिळालं, ते मिळालं का? मिळालं सर. कोणाला, म्हणजे ढोकडी सेंटर आहे ना तुमचं? हो सर. मदतनीस मिळाला ना? मग ह्या वेळेला पण घेणार आहे का तुम्ही रायटर कोण? हो सर, घेणार आहे. मग घेणार असेल तर आधी एक 8 दिवस संकपाळ सरांशी कम्युनिकेट करा. जो कोण विद्यार्थी किंवा जो कोण मुलगा मुलगी तुम्ही लिहायला घेणार आहात तो तुमच्यापेक्षा एक वर्ग कमी शिकलेला असावा, आणि तोच कंटिन्यू एकदा घेतला की त्याला काय असेल तर तुमचं ते ठरवून घ्या आणि त्याला कंटिन्यू सांगा तिथं बसायला. हो सर. ओके ओके. काय शंका असेल तर मला सांगा, फोन करा मला मग. हो सर, चालेल सर. ओके ओके ओके. हा, अजून कोणाची काय शंका आहे? ठीक आहे, थांबूयात मग आपण. सर ठीक आहे. ओके. जरी समजा OGT संदर्भात तुम्हाला काही शंका अजून असल्या, आत्ताच आपलं जे लेक्चर आहे ते सगळं लेक्चर मी रेकॉर्डिंग केलेलं आहे. हे रेकॉर्डिंग केलेल्या लेक्चरची लिंक मी आज उद्या आपल्या ग्रुपला पण शेअर करतो. ज्यांना काही शंका असतील त्यांनी ते पुन्हा एकदा रेकॉर्डिंग ऐका. शक्य नसलं तर माझ्याशी कम्युनिकेशन करा, मला फोन करा, मेसेज करा. समजा कोइन्सिडन्स एखाद्या वेळेस तुमचा फोन उचलला नाही गेला तर मला व्हॉट्सअपला मेसेज टाकला तरी मी तुम्हाला रिप्लाय देईन, काय अडचण नाही. हा सर, फक्त सेकंड इयरचं पण असं लेक्चर घ्या एखादं,
आहे की आहे. सेकंड इयरचे पण प्रोजेक्ट आहे. तुमची सेकंड इयरची आदिती मॅडम तुमची फर्स्ट बॅच आहे, त्यामुळे तुम्ही सगळे तोफेच्या तोंडी आहात. जे काय असेल चांगलं वाईट तुम्हाला त्यातून बाहेर पडायचं. आता ह्या फर्स्ट इयरच्या मुलांना जुने अनुभव असल्यामुळे आपण तुमचे अनुभव यांना सांगत राहतो. ही न्यू एज्युकेशन पॉलिसीची पहिलीच बॅच असल्यामुळं आम्ही ते सगळं जे बघा सेकंड इयरच्या मुलांचे मेसेज आले, फक्त कसं आम्हालाच अजून विद्यापीठाकडून त्या नक्की एकदम गाईडलाईन्स निश्चित नसल्यामुळे अजून तुमचं आम्ही लक्ष घेतलेलं नाही, पण ते घेऊयात. तुम्हाला ते फील्ड प्रोजेक्ट कसा द्यायचा आहे, काय घ्यायचं आहे, कुठं जायचं आहे ते सांगणार. तुम्हाला तर फक्त ओजीटी